नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मित्रांनो या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जिओग्राफी सब्जेक्ट. या ठिकाणी आपण पाहतोय काल परवा तुम्हाला एक लेक्चर या ठिकाणी प्रोव्हाइड झालेलं आहे जिओग्राफीचं. यामध्ये मित्रांनो आपण पाहतो की पूर्वपरीक्षेला आपण जिओग्राफी जो सब्जेक्ट आहे, भूगोल जो विषय आहे, त्यावर 10 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि यावेळेस आपलं टार्गेट आहे 10 पैकी 10. ठीक आहे, तर एकही कमी नाही, एकही जास्त नाही बघा. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, भूगोल विषयामध्ये आपण पाहतो आहे की महाराष्ट्र भूगोल आहे. ठीक आहे, महाराष्ट्र भूगोल आहे, त्यानंतर भारत भूगोल आहे. ठीक आहे, आणि बघा मोस्ट ऑफ क्वेश्चन म्हणजे 10 क्वेश्चन पैकी जवळपास 7 ते 8 प्रश्न जवळपास कशावर असतात? महाराष्ट्र भूगोलावर असतात. 2 ते 3 प्रश्न हे भारताच्या भूगोलावर असतात बघा. ठीक आहे, आणि एखाद्या वेळेस बघा मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की एखादा प्रश्न एखाद्या वेळेस जगाच्या प्राकृतिकवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो. ठीक आहे, तर सोबत सोबत मी या प्रश्नाची सुद्धा मी तुमची तयारी करून घेतो आहो. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, एक पूर्ण म्हणजेच काय तर संपूर्ण जिओग्राफी सब्जेक्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर या सिरीजमध्ये तुम्हाला सुरुवातपासूनचे लेक्चर पाहायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी अगोदरचं लेक्चर सुद्धा बघा मित्रांनो, कारण या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून आपण टॉपिक क्लिअर करत आहोत. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. आणि बघा मित्रांनो, जे विद्यार्थी 3 वर्षापासून वाट पाहत होते तलाठी परीक्षेची, आता ही तलाठी परीक्षा आलेली आहे. आणि मित्रांनो बघा, जी अपेक्षा होती विद्यार्थ्यांची की सरळ सेवा, बरोबर आहे. ठीक आहे, की तलाठी हे सरळ सेवा आहे, बरोबर आहे. 2023ला आपण पाहिलं होतं की ही परीक्षा कशी होती? सरळ सेवा, शेवटची सरळ सेवा होती बघा ती. ठीक आहे, आता MPSC कडे आलेली आहे, याला पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, बरोबर. तर मित्रांनो त्या पद्धतीने आपल्याला आता अभ्यास चालू करायचा आहे. ठीक आहे, तर काळजी करू नका मित्रांनो, या ठिकाणी विदर्भ आयएस टीम तुमच्या पाठीशी आहे. ठीक आहे, थोडं तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे, चालेल. बघा सुरुवात करूया सेशनला. आपण पाहतो की शेवटच्या सेशनमध्ये आपण काही प्रश्न पाहिले होते. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा पहिला प्रश्न नदी प्रणाली संदर्भात पाहिला होता. नंतर प्रशासकीय विभागासंदर्भात आपण या ठिकाणी एक प्रश्न पाहिला होता, बरोबर. नंतर बघा भारताच्या प्राकृतिक भूगोलाबाबत पाहिला होता. आणि सोबतच बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला भारताची मृदा आहे, त्यामध्ये येणारी पिकं आहेत, याबद्दल सुद्धा आपण प्रश्न बघितला होता. ठीक आहे, सोबत हवामान आहे, महासागरी काही प्रवाह आहे, याबद्दल सुद्धा पाहिला होता. आणि तुम्हाला या ठिकाणी एक जे तुमची मागणी आहे संपूर्ण विद्यार्थ्यांची, त्या संदर्भात बघा तुम्हाला दिसते आहे की विदर्भ आयएस अकॅडमीतर्फे बघा महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा, ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहतोय 2026, तर या ठिकाणी तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे, तर ही बॅच सुरू होत आहे मित्रांनो 1 ऑगस्ट पर्यंत. ठीक आहे, आणि या बॅचला एनरोलमेंट करण्यासाठी बघा तुम्हाला बघा टार्गेट तुम्ही ठेवलेला आहे 25 ऑक्टोबर मित्रांनो, बरोबर आहे. तर फीज अतिशय तुम्हाला या ठिकाणी कमी करून दिलेली आहे मित्रांनो, परंतु 1 ऑगस्ट पासून ती फीज वाढू शकते. त्यामुळे 31 जुलैपर्यंत लवकरात लवकर एनरोलमेंट तुम्हाला सर्वांना करून घ्यायचं आहे, चालेल मित्रांनो. ठीक आहे, ही बॅच बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, रेग्युलर लेक्चर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, चालेल मित्रांनो बघा. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिला होता की एक प्रश्न आणखी या ठिकाणी बघितला होता. अमेझॉन नदीचे खोरे किंवा अटाकामा वाळवंट, आल्स पर्वत, मी जे म्हटलं तुम्हाला की जगाच्या प्राकृतिकवर एखादा प्रश्न जर आला तर तो सुद्धा आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. आणि शेवटचा प्रश्न होता आपला बघा की महाराष्ट्रातील खडक प्रणाली, बरोबर, तर त्या संदर्भात आपण पाहिला होता. आजचा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला सुरू करायचं आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र लोकसंख्या. ठीक आहे, आणि ते सुद्धा 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, तर मित्रांनो आपण पाहतो की 2011च्या नंतर जनगणनेची आकडेवारी आपल्याकडे आलेली नाही. तर आपल्याला जे प्रश्न येणार आहेत तर ते 2011च्या जनगणनेनुसारच येणार आहेत. ठीक आहे, तर त्याची सुद्धा तयारी अतिशय छान पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वांना जे विद्यार्थी बघत आहे माझं त्यांना सांगणं आहे की शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या लेक्चरमध्ये पाहायला मिळतील बघा मित्रांनो. ठीक आहे, चालेल. तर बघा या ठिकाणी बघूया महाराष्ट्र लोकसंख्याशास्त्र 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहे. आणि बघा फक्त प्रश्न नाही, बघा तुम्ही पाहिलं असेल याच्या आधीचं सेशन जर पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त प्रश्न नाही किंवा फक्त प्रश्नांची उत्तरं नाही, तर संपूर्ण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरणासहित पाहायला मिळेल. सोबत जे एक्स्ट्रा फॅक्ट्स त्या प्रश्नाबद्दल राहणार आहे तर ते फॅक्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, तर बघूया 2011ची जे जनगणना आहे त्या संदर्भात. पहिलं स्टेटमेंट आहे की बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर म्हणजेच काय तर 0 ते 6 वयोगटातील जे बाललिंग गुणोत्तर आहे तर ते आहे बीड जिल्ह्यात नोंदवण्यात आलेले आहे, असं स्टेटमेंट दिलेलं आहे.
त्यानंतर बघा गडचिरोली, बघा आपण पाहतो ना सर्वात जास्त जंगल असलेला जिल्हा गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे असं दिलेलं आहे. तर 3 स्टेटमेंट दिलेली आहे आणि तुम्ही सहज पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, तर बघा इथं तुम्हाला सर्वात पहिले दिसेल की महाराष्ट्राच्या लोकसंख्येची जी घनता आहे ते किती आहे 365 प्रति चौरस किलोमीटर. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जेव्हा आपण पाहतो मित्रांनो, बघा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे बघा, तर 30,77,13 बरोबर आहे. बघा 30,77,13 तुम्हाला पाहायला मिळते. 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ पाहायला मिळते बघा. ठीक आहे, आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आपण पाहतो 2011च्या जनगणनेनुसार जर पाहिली, ठीक आहे, तर आपल्याला किती पाहायला मिळते बघा, तर 11,23,00,000 बघा काय मिळून राहिली 11,23,00,000 आपल्याला पाहायला मिळते. तर काहीच नाही, सिंपल आहे बघा मित्रांनो. काय म्हटलेलं आहे तर लोकसंख्या आणि क्षेत्रफळ. ठीक आहे, तर यांचं जेव्हा कॅल्क्युलेशन करतो आपण तर एका चौरस किलोमीटर मध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरी लोक किती राहतात तर 365 लोक राहतात बघा. ठीक आहे, एका चौरस किलोमीटर मध्ये सरासरी लोक किती राहतात 365. तर पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ठीक आहे, चला बघा आता यामध्ये ए बरोबर पाहिजे तर ए बरोबर इथं ए नाही. चला ओके, ठीक आहे, एक ऑप्शन एलिमिनेट केलेला आहे बघा. नेक्स्ट बघा काय म्हटलंय की गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे. ठीक आहे, आपण पाहतो मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, तर सर्वात जास्त वने आपण पाहतो तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे एकदम मी सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगतो की जर समजा हा आहे आपला गडचिरोली जिल्हा बरोबर. ठीक आहे, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये असं म्हणा की हा गडचिरोली जिल्हा किती आहे 100% आहे. किती टक्के आहे 100% आहे. तर जवळपास या जिल्ह्याच्या 70% भागावर बघा काय म्हटलंय 70% भागावर काय आहे तर फक्त वने आणि वने बरोबर आहे, वने आणि वन्यजीव. ठीक आहे, आणि फक्त काय तर 30% जमिनीवर लोक राहतात बघा. काय म्हटलेलं आहे 30% जमिनीवर लोक राहतात. म्हणजे सर्वात जास्त जंगल असलेला वने असलेला जिल्हा कोणता गडचिरोली. मग त्या ठिकाणी लोकसंख्या कशी आहे अतिशय विरळ आहे बघा. ठीक आहे, तर गडचिरोली हा महाराष्ट्रातील काय आहे तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा. ठीक आहे, अगदी बरोबर आहे बघा. या ठिकाणी 74 लोक एका चौरस किलोमीटर मध्ये राहतात बघा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आता ए पण बरोबर आहे सी पण बरोबर आहे. आता ए सोबत सी नाही कट करा, ए आणि सी म्हटलेलं आहे याला होल्डवर ठेवूया आपण. आता काय म्हटलंय सर्व विधाने बरोबर, एक तर बी उत्तर येईल किंवा डी उत्तर येणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर बीड जिल्ह्यात नोंदवले गेले आहे. सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर बीड जिल्ह्यात म्हटलेलं आहे, परंतु हे काय स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे बीड जिल्ह्यात नोंदवलं गेलेलं आहे बरोबर आहे. आपण पाहतो बीड आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे. तर 0 ते 6 वयोगटातील जे बाललिंग गुणोत्तर आहे ठीक आहे तर हे सर्वात जास्त कुठं आहे गडचिरोलीमध्ये बरोबर, लक्षात ठेवायचं बघा. तर सर्वात जास्त कुठं पाहायला मिळते आपल्याला गडचिरोली बरोबर, गडचिरोली. चालेल बघा मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे सेकंड जे स्टेटमेंट आहे या ठिकाणी रॉंग येईल. म्हणजे बी जिथं दिलेलं आहे त्याला या ठिकाणी कट करायचं आहे बघा. ठीक आहे, बघा ए आणि सी म्हणजे सर्व विधाने बरोबर मध्ये बी आहेच, याला सुद्धा कट करा. राईट आन्सर काय येईल ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला बरोबर उत्तर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आता हे या प्रश्नाला आपण टॅकल केलेलं आहे. चालेल, तर बघा मित्रांनो मी तुमच्यासाठी अतिशय छान अशी एक आकडेवारी काढून आणलेली आहे 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, तुम्हाला ते पाठच करायची आहे, ती माहिती तोंड पाठच असली पाहिजे. ठीक आहे, असं माझं पर्सनल मत आहे बघा मित्रांनो. परीक्षेमध्ये तुम्हाला 2011ची जे आकडेवारी आहे ते तोंडपाठ लागेल. ठीक आहे, तर त्यासाठी या प्रश्नाच्या माध्यमातून ठीक आहे आपण या ठिकाणी ते पाहणार आहोत. बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला की यस बघा प्रत्येक ओळीमध्ये प्रश्न दिसेल तुम्हाला बघा. प्रश्न एक, परंतु माहिती खूप अशी महत्त्वाची माहिती पाहायला मिळेल बघा. एकीकडे घटक दिलेले आहे, दुसरीकडे 2011ची आकडेवारी दिलेली आहे. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,00,000 बरोबर आहे. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवायचं राऊंड फिगरमध्ये 11,24,00,000 म्हणजे काय लाख. ओके, हा झाला पहिला प्रश्न. हा नॉर्मली अशा पद्धतीने विचारत नाही. ठीक आहे, भारताच्या एकूण लोकसंख्येशी प्रमाण जर म्हटलं तर 9.28% बरोबर आहे. आपण पाहतो की भारतामध्ये 28 घटक राज्य आहे, त्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र. ठीक आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा दशवार्षिक वाढ म्हणजेच काय तर 2001 ते 2011 या 10 वर्षात वाढलेली जे लोकसंख्या आहे ते किती पर्सेंटेज वाढलेली आहे बघा तर 15.99%
काय वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. तर हा काय आहे, रेट आहे बघा, दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर. त्यानंतर बघा एकूण साक्षरता या ठिकाणी दिलेली आहे की महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती. तोंडपाठ असलं पाहिजे, एकदम तोंडपाठ बघा, ठीक आहे. तर आपल्याला दिसते या ठिकाणी 82.34 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्यामध्ये पुरुष साक्षरता जर पाहिलं तर 88.38 आणि स्त्री साक्षरता 75.87. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल असं पकडा की 82.34 आहे ना, तर 82 किंवा 83% तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. बघा हे काय झाली महाराष्ट्राची एकूण साक्षरता. त्यानंतर पहा लिंग गुणोत्तर, बरोबर आहे, म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती. महाराष्ट्रामध्ये 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती, तर त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला 929. बघा काय म्हटलेलं आहे, 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती आहे, तर 929 एवढी आहे. येत आहे लक्षात मित्रांनो. हा पॉईंट थोडा महत्वाचा आहे, कारण लिंग गुणोत्तरावर बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, थोडं स्टार करून ठेवायचं याला. ओके, नेक्स्ट बघा की बाल लिंग गुणोत्तर. ठीक आहे, म्हणजे 0 ते 6 वयोगट जे आहे, तर यामध्ये आपण पाहतो की 1000 मुलींच्या मागे फक्त 894, म्हणजेच काय 1000 0 ते 6 वयोगटातील जे बालक आहे त्या बालकांच्या मागे, ठीक आहे, जे लहान मुली असतात, ठीक आहे, तर किती आहे, फक्त 894 एवढे आहे. ठीक आहे, तर बाल लिंग गुणोत्तर अत्यंत कमी आपल्याला या ठिकाणी दिसून राहिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा, आत्ताच आपण प्रश्नामध्ये पाहिलं लोकसंख्येची घनता 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर, हे तोंडपाठ पाहिजे आपल्या. त्यानंतर पहा ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण आणि नागरी लोकसंख्येचं प्रमाण. तर ग्रामीण पाहिलं तर आजही प्रमाण आपल्याला ग्रामीणचं जास्त दिसते आहे, 54%, बरोबर आहे. आणि जर नागरी पाहिलं तर नागरी म्हणजे शहरी तर 45%. बघा सहज लक्षात ठेवू शकता बघा तुम्ही. चालेल, येत आहे लक्षात तुमच्या. ठीक आहे, आता याचं काय करायचं, एक छोटासा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि एका दिवसामध्ये हे पाठ झालं पाहिजे, तोंडपाठ असलं पाहिजे बघा. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट बघा आणखी काही प्रश्न तुमच्यासाठी काढून आणलेले आहे. ठीक आहे, तर बघा इथं दिलेलं आहे की एकूण लोकसंख्या, बरोबर, एकूण लोकसंख्येच्या सर्वात जास्त असणारे आणि सर्वात कमी असणारे. ओके, तर त्यामध्ये बघा की आपण पाहतो 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता, तर तो होता ठाणे, बरोबर आहे. नंतर 2014 मध्ये ठाणेचं पालघर, बरोबर आहे. 36वा जिल्हा कोणता तयार झाला, आपला पालघर. जेव्हा महाराष्ट्राला स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960ला, तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते, 26. आता किती आहे, 36. 10 जिल्हे वाढलेले आहे. मग 36वा जिल्हा लक्षात ठेवायचं बघा, ठाणे पासून पालघर. तर आपण काय पाहत आहोत, आपण जे आकडेवारी पाहत आहोत हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. ठीक आहे, तर त्यानुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, ठाणे. दुसऱ्या क्रमांकाचा पुणे, बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या कुठे, तर पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लगेच दुसरा प्रश्न काय तयार होतो बघा, एकूण लोकसंख्येच्या सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता, तर त्याचा शेवटून क्रमांक लागतो बघा, सिंधुदुर्ग. आणि शेवटून दुसरा जर म्हटलं तर गडचिरोली. बघा येऊन लक्षात बघा, क्लिअर मित्रांनो. पहिला म्हटलं तर ठाणे, दुसरा म्हटलं तर पुणे, आणि सर्वात शेवटी जर म्हटलं तर सिंधुदुर्ग, आणि त्याच्याहून जर म्हटलं तर गडचिरोली. ठीक आहे, चला बघा. ओके, हा झाला एक प्रश्न. लोकसंख्येची घनता बघा, 2011 जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते बघा आपल्याला, म्हणजेच काय लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कुठं पाहायला मिळते, तर मुंबई उपनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा. 20,980 लोक एका चौरस किलोमीटरमध्ये राहतात, बरोबर आहे. म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठं आहे, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, आणि दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्येची घनता मुंबई शहरमध्ये 19,652 एवढे लोक एका चौरस किलोमीटरमध्ये राहतात. चला येऊन लक्षात बघा मित्रांनो. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता किती, तर बघा मी थोड्या वेळा आधी तुम्हाला सांगितलं गडचिरोली, बरोबर आहे. सर्वात कमी लोक कुठं राहतात बघा, एका चौरस किलोमीटरमध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठं दिसेल बघा, तर बघा गडचिरोली 74. आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्त लोकसंख्या कुठं पाहायला मिळते, सिंधुदुर्गमध्ये 163. चला येऊन लक्षात सर्वांच्या. थोडं टप्प्याटप्प्याने हे सर्व पाठांतर करायचं असते बघा, एखाद्याने पाठांतर होत नसते. ठीक आहे, याचा चांगला एक स्क्रीनशॉट काढायचा आणि आज हे पाठांतर झालंच पाहिजे एवढं घेऊन चालायचं बघा, कारण 2011ची जी आकडेवारी आहे हे बदलणार नाही मित्रांनो, तेवढं लक्षात ठेवा, तेवढं पाठांतर करावंच लागेल. ठीक आहे, चालेल. त्यानंतर पहा
लिंग गुणोत्तर, ठीक आहे, 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती, ठीक आहे, असे प्रश्न येतात ना. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी आपण जे पाहतो ना की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर रत्नागिरी हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, तिथं 1000 पुरुषांच्या मागे 1122 स्त्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे, या संदर्भात एकदा कंबाईंड पूर्वपरीक्षेला एकदा प्रश्न आला होता की आपण जे पाहतो की कोकणमध्ये, ठीक आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, तर या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण जास्त का, तर त्या ठिकाणी बघा प्रश्न काय होता बघा मित्रांनो. ठीक आहे, हा सिंपल असा प्रश्न विचारला होता की आयोगाने प्रश्न बघा काय विचारला होता की त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर जास्त असण्याचं कारण काय, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर जास्त असण्याचं कारण काय, स्त्रियांचं प्रमाण जास्त असण्याचं कारण काय. तर त्या ठिकाणी आयोगाने जे उत्तर दिलं होतं बघा मित्रांनो, ठीक आहे, त्या ठिकाणी काय सांगितलं होतं बघा की रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठीक आहे, इथले जे पुरुष आहेत, ठीक आहे, तर ते बघा रोजगाराच्या मागे, ठीक आहे, रोजगाराच्या मागे शहरामध्ये गेलेले आहेत. म्हणजेच काय, तर एका शहरातून किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, रोजगार मिळवण्यासाठी गेलेत, त्यामुळे त्या ठिकाणी पुरुषांची संख्या कमी झाली असं आयोगाने उत्तर दिलं होतं बघा. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चालेल. तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठे आहे, रत्नागिरी 1122, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर सिंधुदुर्ग 1036. चालेल. नेक्स्ट बघा, सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात, सर्वात कमी लिंग गुणोत्तर, तर मुंबई शहर तुम्हाला पाहायला मिळते. बरोबर आहे, फक्त 832, 1000 पुरुषाच्या मागे 832 स्त्रिया, आणि त्यापेक्षा थोडं जास्त आहे बघा मुंबई उपनगर, बघा 1000 पुरुषाच्या मागे 860 स्त्रिया. चला, एवढं लक्षात बघा, प्रत्येक ओळीत प्रश्न आहे. आणि त्यानंतर बघा साक्षरता दर दिलेला आहे की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता, तर या ठिकाणी बघा मुंबई उपनगर सर्वात पहिल्या क्रमांकाला, जवळपास 89 बघा 91% तुम्हाला दिसते, म्हणजे 90% जवळपास. ठीक आहे, आणि मुंबई शहर जर म्हटलं तर इथं 89.21%, म्हणजे जवळपास पहा पहिला क्रमांक उपनगरचा, दुसरा शहरचा. कशा बाबतीत, साक्षरतेच्या बाबतीत. आणि त्यानंतर सर्वात कमी साक्षरता महाराष्ट्रामध्ये कुठे, तर नंदुरबार जिल्हा दिसतोय आपल्याला, नंदुरबार 64%, बघा किती आहे 64%. आणि सेकंड नंबरला जालना, तर बघा किती आहे 71%, म्हणजे सर्वात कमी साक्षरता नंदुरबार, बरोबर आहे, आणि सर्वात जास्त साक्षरता मुंबई उपनगर. बघा या ठिकाणी आपण महत्त्वाचे फॅक्ट बघत आहोत 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, या ठिकाणी महाराष्ट्राचे. नेक्स्ट आणखी काहीतरी तुमच्यासाठी आणलेलं आहे बघा, दिसेल तुम्हाला. ठीक आहे, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी, ठीक आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येचा वाटा किती आहे, 9.28%, हे देशात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ओके, त्यानंतर दशवार्षिक वाढ आपण आताच पाहिली बघा, 2001 ते 11च्या दरम्यान 15.99%, 10 वर्षात वाढलेली लोकसंख्या किती पर्सेंटनी वाढलेली आहे. त्यानंतर बघा इथं दिसेल तुम्हाला लोकसंख्येची घनता 365, हे पाठच असले पाहिजे. हे पॉईंट इथं रिपीट का केलेत, तर हे पॉईंट तुमच्या तोंडपाठ असले पाहिजे, वारंवार परीक्षेमध्ये विचारतात हे पॉईंट. ठीक आहे, त्यानंतर पहा लिंग गुणोत्तर जर पाहिलं आपण तर 1000 पुरुषांच्या मागे 929 स्त्रिया, तोंडपाठ ठेवा बघा, तोंडपाठ ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बाल लिंग गुणोत्तर जर म्हटलं तर 1000 मुलांच्या मागे मुलींची संख्या 894. ओके, आणि बघा साक्षरता दर, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण साक्षरता दिलेली आहे 82.34%, पुरुष साक्षरता 88%, महिला साक्षरता 75%, हे आपण मागे सुद्धा पाहिलं. ठीक आहे, आणि बघा या ठिकाणी आणखी 4 प्रश्न तुमच्यासाठी सेपरेट काढलेले आहे बघा. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा, तोंडपाठ करून ठेवा, पुन्हा एकदा रिपीट केला बघा मी, बघा रत्नागिरी 1122, आणि सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा, सर्वात जास्त साक्षरता मुंबई उपनगर. ओके, नेक्स्ट सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा, तर बघा ज्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, घनता कमी आहे, लोकसंख्येची घनता कुठं कमी आहे, गडचिरोलीमध्ये, परंतु बाल लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त गडचिरोलीमध्ये आहे 961. ठीक आहे, नेक्स्ट बघा सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर कुठं दिसेल तुम्हाला, तर बीड जिल्ह्यामध्ये दिसेल बघा. ठीक आहे, चालेल, क्लिअर इथपर्यंत. आणि इथं आणखी काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत जे प्रश्नामध्ये आपल्याला विचारले होते. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता बघा तिसऱ्यांदा रिपीट झालेला आहे आत्ताच्या आता, उद्देश एकच की तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. ठीक आहे, 365 लक्षात ठेवा, बरोबर आहे. 2011 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती, 315, आणि 2011ला किती झाली, 365. आता नवीन आकडेवारी याची आहे.
बरोबर आहे. जे आपण पाहतो ना 2021ची जनगणना, ठीक आहे, परंतु आता हे 2026 चालू आहे, आणखीही आपल्याकडे आकडेवारी आलेली नाही. ठीक आहे. तर बघा किती वाढलेली आहे तुम्हाला दिसेल इथे. ठीक आहे. एका चौरस किलोमीटरमध्ये 50 लोक वाढलेले दिसतात. कधी? 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, बीड जिल्ह्यात आपण पाहतो ना, बीड जिल्ह्यामध्ये दिलेल्या प्रश्नामध्ये, पण बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे का? नाही. तर बाल लिंग गुणोत्तर सर्वात जास्त कुठं आहे? बघा इथं दिसेल तुम्हाला, बीड जिल्ह्यामध्ये फक्त 801च आहे, सर्वात कमी. बरोबर. परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर म्हटलं तर बाल लिंग गुणोत्तरामध्ये गडचिरोली सर्वात पुढे आहे. ठीक आहे. चालेल. गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात कमी लोकसंख्येचा, ठीक आहे, आणि सर्वात म्हणजे कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे. आपण पाहिलं किती लोक? फक्त 74 लोक. बघा इथं दिलेलं आहे. ठीक आहे. तर यामधले 2 ते 3 प्रश्न मी पुन्हा पुन्हा रिपीट केलेले आहे या 5 मिनिटामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, हे व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि लगेच एका दिवसात पाठ करायचं. बघा बिलकुल अभ्यासिकेत बसून, लायब्ररीत बसून हा अभ्यास लगेच झाला पाहिजे, आज आता ताबडतोब. बरोबर. क्लिअर? चला, तर हा होता आपला पहिला प्रश्न. क्लिअर? तर बघा मित्रांनो, फक्त प्रश्नांची उत्तरं पाहणं हा उद्देश नाही, तर प्रश्नाच्या माध्यमातून कन्सेप्ट क्लिअर करणे आणि त्या संदर्भात जे काही फॅक्ट्स आहेत ते या ठिकाणी सर्व पाहणे. ठीक आहे. चालेल. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्या डोळ्यासमोर आहे. बघा या प्रश्नाला सोडवूया आपण. ठीक आहे. चला बघा, एक सेकंद. चला पहा. तर महाराष्ट्रातील जे राष्ट्रीय उद्याने आहे, बघा नेहमी म्हणजे परीक्षांमध्ये हायलाइटेड असलेला पॉईंट आहे राष्ट्रीय उद्याने, त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण याला ॲड केलेला आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प. बरोबर आहे. तर याबाबत काही विधानं दिलेली आहे बघा. तर त्यापैकी योग्य विधान कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. तर ते ओळखण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो. बघा आपण पाहतो ना की महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्याने किती? 6. महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती? 6. ठीक आहे. तर आपण पाहतो ना अभयारण्य आहेत खूप सारे, 50+ अभयारण्य तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असून महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. तर पहिलं स्टेटमेंट आपल्याला अगदी बरोबर दिसून आलेलं आहे. ठीक आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, यालाच आपण काय म्हटलेलं आहे? अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटलेला आहे. बघा. ठीक आहे. चालेल. तर हे महाराष्ट्रातील पहिले काय आहे? राष्ट्रीय उद्यान आहे. बघा मित्रांनो, इथं एक तुम्हाला ऍक्ट लक्षात ठेवायचा आहे, जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला फायदा होईल. बघा. ठीक आहे. तर 1972ला बघा, 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा. बघा काय म्हटलेला आहे? 1972चा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संपूर्ण भारतामध्ये 1973 पासून, बघा काय म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो. बघा 1972चा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार 1973 मध्ये संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प स्थापनेला सुरुवात झाली होती. ठीक आहे. तर लक्षात राहील बघा सर्वांच्या. ओके. तर पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? चंद्रपूरमध्ये आहे. त्यालाच अंधारी व्याघ्र प्रकल्प सुद्धा म्हटलेला आहे. बघा नेक्स्ट. नंतर बघा काय म्हटलं आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान हे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेले आहे असं म्हटलेलं आहे. आता गुगामल राष्ट्रीय उद्यान हा कशाचा भाग आहे? हा मेळघाटचा भाग आहे. बघा बघा, मेळघाट म्हटलं तर कुठे? ते अमरावतीमध्ये. ठीक आहे. तर मग गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठं पाहिजे? अमरावतीमध्ये. ठाणे पालघर येईल का? नाही. ठीक आहे. ठाणे पालघरमध्ये कोणतंच राष्ट्रीय उद्यान तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. त्यामुळे बी रॉंग येणार आहे. चालेल. ओके. त्यानंतर पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे? तर मुंबई उपनगर व ठाणे. ठीक आहे. चालेल. बघा नो प्रॉब्लेम. तर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर अगदी बरोबर आहे. तिसरा स्टेटमेंट या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे येते? तर बोरिवली जिल्हा मुंबई उपनगरमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. तर आता यानुसार उत्तर आपल्याला दिसेल ए आणि सी बरोबर. तर ए आणि सी या ठिकाणी काय आहे? योग्य उत्तर आहे. बघा चालेल. तर मित्रांनो बघा 6 राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते आणि 6 राष्ट्रीय उद्यानापैकी 4 राष्ट्रीय उद्यान आपल्या विदर्भामध्ये आहेत. ठीक आहे. तर ते कोणते कोणते आहे? मग बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरला आहे. ठीक आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे येते? गोंदियामध्ये येते. हे झाले 4 विदर्भामधले. त्यानंतर राहिले कोणते? 2. तर मग बघा त्यामध्ये बोरिवली जिल्हा मुंबई उपनगर हे कुठे येते? मुंबई उपनगरमध्ये येते. बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा चांदोली राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. सर्वात आधुनिक म्हणजे नवीन राष्ट्रीय उद्यान म्हणूया आपण याला. ठीक आहे. 4 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.
ठीक आहे. यामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर 4 जिल्ह्याच्या सीमेवर पाहायला मिळते. ठीक आहे. तर या संदर्भात बघा अतिशय छान असा चार्ट मी तुम्हाला पाठांतरासाठी या ठिकाणी आणलेला आहे. ठीक आहे. माझं सर्वांना बघा या ठिकाणी म्हणणं आहे की हे हे पाठ ठेवा. ठीक आहे. हे पाठांतर तुमच्या असलंच पाहिजे बघा. ठीक आहे. तर या ठिकाणी एकीकडे दिलेले राष्ट्रीय उद्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, स्थापना कधी झालेली आहे आणि क्षेत्रफळ किती आहे. ठीक आहे. तर हा चार्ट तोंडपाठ करून ठेवा, परीक्षेमध्ये हमखास येणारा टॉपिक आहे बघा. ठीक आहे. चालेल. तर बघा इथं दिलेलं आहे मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं, चंद्रपूरमध्ये आहे. बरोबर आहे. स्थापना केव्हा झाली होती याची, 1955 मध्ये झाली होती बघा. ठीक आहे. तर 1972च्या कायद्यानुसार याला बघ राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषणा याची करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे येते, मुंबई उपनगर व ठाण्याचा थोडासा भाग येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी दिसते तुम्हाला स्थापना कधी झालेली, 1969 मध्ये. ठीक आहे. तर याचा विस्तार करण्यात आला 1983 मध्ये. चालेल. त्यानंतर बघा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे येते, गोंदियामध्ये. 1975 वाले 3 आहेत बघा आता. ठीक आहे. कोणते कोणते, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर आणि सर्वात शेवटी म्हणजे 2004ला ठीक आहे ज्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता मिळाली ती आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी 2004ला. ओके. आता यावर 4 प्रश्न करून ठेवा. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते. ओके. तर त्याचं उत्तर घ्यायचं ताडोबा राष्ट्रीय उद्यान. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात नवीन राष्ट्रीय उद्यान कोणते. ठीक आहे. त्याचं उत्तर काय घ्यायचं आहे तुम्हाला, चांदोली राष्ट्रीय उद्यान. कोणतं घ्यायचं आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते. क्षेत्रफळाने सर्वात मोठे बघा इथं दिसेल बघा तुम्हाला. आता क्षेत्रफळाने सर्वात मोठे बघा 300चा आकडा दिसतोय तुम्हाला बघा. गुगामल राष्ट्रीय उद्यान 361, इथं चांदोली 317 दिलेला आहे. तर मग सर्वात मोठं बघा प्रश्न कसा येईल, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते. तर त्याचं उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला गुगामल राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. हे सर्वात मोठे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय येणार, चौथा प्रश्न काय येणार बघा, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं. ठीक आहे. तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला बघा 86.96 बरोबर आहे. म्हणजेच कोणतं, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली जिल्हा मुंबई उपनगर या ठिकाणी सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. चालेल बघा. तर हे 4 प्रश्न एकदा करून ठेवा, हे चार्ट पाठांतर करून ठेवा. चालेल. पाहूया पुढचा प्रश्न. ओके. अत्यंत छान असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे बघा. ठीक आहे. बघूया याला. ओके. महाराष्ट्राच्या प्राकृतिक मध्ये हा जातो बघा. अत्यंत सोपा आहे. जेव्हा आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक पाहतो त्यामध्ये आपल्याला एक घटक महत्त्वाचा पाहायला मिळतो, कोणता, सह्याद्री पर्वत. ठीक आहे. सह्याद्री पर्वत, कोकण आणि पठार हे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत, 3 प्राकृतिक विभाग. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे आपल्याला की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची ही 12 ते 13 किलोमीटर म्हटलेलं आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वतातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची 1646 म्हटलेलं आहे बघा. ठीक आहे. गाळणा टेकड्या बघा, कोणत्या टेकड्या, गाळणा टेकड्या धुळे व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. असे 3 स्टेटमेंट दिलेले आहे बघा. तर सर्वात पहिले बघा लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये जो सह्याद्री पर्वत आहे, ठीक आहे, तर याची जे सरासरी उंची आहे तर 12 ते 13 किलोमीटर म्हटलेलं आहे बघा. ठीक आहे. 12 ते 13 किलोमीटर जर म्हटलं तर मग बघा आपल्याला तपांबर थराच्या वर जावं लागेल. ठीक आहे. पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे ना, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, बरोबर आहे, अयनांबर, बाह्यांबर, हे जे वातावरणाचे थर आपल्याला पाहायला मिळतात कुठे, तर पृथ्वीच्या अवतीभोवती. तर मग तपांबरच्या वर जावं लागेल बघा. 12 ते 13 किलोमीटर असते का पर्वताची उंची, नाही. जगातील सर्वात उंच पर्वत आपण पाहतो हिमालय पर्वत, त्यामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे, माउंट एव्हरेस्ट. कोणतं आहे, माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे, ठीक आहे, तर 8848 मीटर बरोबर आहे. त्यामध्ये 2 मीटर आता वाढलेली आहे बघा. ठीक आहे. ते सुद्धा लक्षात ठेवायचं. आता 8848 मीटर म्हणजे बरोबर बघा, सरासरी आपण पकडूया की 9 किलोमीटर पर्यंत, म्हणजे जगातील सर्वात उंच शिखर किती, 9 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणि सह्याद्री पर्वत आपला 12 ते 13 किलोमीटर असेल का, नाही. ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवायचं एकदम सिंपल बघा. तर किती, 900 ते 1200 किती लक्षात ठेवायचं, 900 ते 1200 मीटर. खूप झालं बघा. ठीक आहे. 900 ते 1200 मीटर एवढी सरासरी उंची महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते सह्याद्री पर्वताची.
ओके, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग होईल बघा. चालेल. त्यानंतर आपण पाहतो की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची किती आहे तर 1646 मीटर आहे बघा. अगदी बरोबर आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कोणतं कळसुबाई, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, उंची सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं येते कळसुबाई. कळसुबाई हे तर बिलकुल सर्वांना माहीतच असेल बघा. अभ्यासाची सुरुवात केली की इथूनच सुरुवात करावं लागते बघा. ठीक आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर बरोबर आहे. कुठे येते तर बघा अहिल्यानगरमध्ये येते. कुठे येते अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, कारण अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कुठे तर तालुका अकोले या ठिकाणी. कुठे येते तालुका अकोले. अकोला नाही, अकोला कुठे येईल अमरावती प्रशासकीय विभागात येईल बघा. येईल लक्षात. चला पहा, तर लक्षात ठेवायचं कुठे येते सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका अकोले या ठिकाणी. दुसरे स्टेटमेंट अगदी बरोबर. त्यानंतर पहा गाळणा टेकड्या धुळे व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे म्हणते. आता हे बरोबर आहे का तर एकदा चेक करूया बघा. ठीक आहे, 2 मिनिटं लक्ष द्यायचं सर्वांनी. बघा आपला नकाशा काढण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे, सर्वांनी 2 मिनिटं फक्त लक्षात द्यायचं आहे. बरोबर, तुमच्या नेहमीसाठी या सर्व दिशा क्लिअर करून टाकतो बघा मी. बघा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आपल्याला माहीत आहे 30, 77, 13 बरोबर आहे. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे 700 किलोमीटर. ठीक आहे, पूर्व पश्चिम लांबी किती पाहायला मिळते बघा आपल्याला तर 800 किलोमीटर बरोबर आहे. ठीक आहे, चला ओके. तर बघा महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा पाहतो की महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा बघा त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा तर मित्रांनो बघा निसर्गाने महाराष्ट्राच्या अवतीभोवती काय बनवून ठेवलेलं आहे तर ते सर्वात पहिले बघूया आपण. ठीक आहे, तर ते बघण्याच्या आधी पहिले थोडं क्लिअर म्हणजे एक करायचं बघा की महाराष्ट्रामध्ये प्रमुख जो जलविभाजक आहे तो कोणता आहे आपला तर तो आहे बघा सह्याद्री पर्वत. कोणता आहे सह्याद्री पर्वत. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणती नैसर्गिक सीमा आहे तर तुम्हाला सांगता आली पाहिजे बघा. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणती नैसर्गिक सीमा आहे. ठीक आहे, तर तुम्ही सांगायचं आहे बघा अरबी समुद्र. काय म्हणायचं आहे अरबी समुद्र. ठीक आहे, जे विद्यार्थी अत्यंत बिलकुल आत्ताच सुरुवात केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. कोणता तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे अरबी समुद्र आहे बघा. चालेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे बघा. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला दिसेल तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे तर सातपुडा पर्वत बघा. काय म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला काय पाहायला मिळेल. ठीक आहे, तर सातपुडा पर्वत. आता सातपुडा पर्वत जर पाहिलं तर गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ठीक आहे, इकडे छत्तीसगड इथपर्यंत तो पसरलेला आहे बघा. ठीक आहे, तर तो महाराष्ट्रातून किती जिल्ह्यांमधून जातो तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. तर इथं दिसेल तुम्हाला बघा नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती. काय म्हटलेलं आहे सातपुडा पर्वत महाराष्ट्रातील फक्त 4 जिल्ह्यांमधून तुम्हाला जाताना दिसेल. ठीक आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी त्याला काय म्हणतात तोरणमाळ. काय म्हणतात बघा तर तोरणमाळ असं म्हणतात. ठीक आहे, नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये याला तोरणमाळ म्हणतात. आणि अमरावतीमध्ये त्याला म्हणतात गाविलगड. अमरावतीमध्ये त्याला काय म्हणायचं गाविलगड. ठीक आहे, तर बघा काय म्हटलं इथं मी तुम्हाला सांगितलं होतं ना अगोदरच्या लेक्चरमध्ये हा प्रश्न क्लिअर केलेला आहे मी. ठीक आहे, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर त्याचं उत्तर काय ते बघा धूपगड. लक्ष द्या व्यवस्थित, हा प्रश्न चुकायला नको. प्रश्न काय विचारलाय सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे धूपगड, ज्याची उंची किती आहे 1350 मीटर बरोबर आहे. आता हे काय झालेलं आहे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर जे कुठे येते सातपुडा पर्वतातील महादेव डोंगरातील. ठीक आहे, या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये पाहायला मिळते कारण ते सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. दुसरा प्रश्न काय तयार होतो बघा की सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं तोरणमाळ पर्वतरांगेमध्ये अस्तंभा. कोणतं लक्षात ठेवायचं तोरणमाळ पर्वतरांगेमध्ये अस्तंभा 1325 मीटर. काय म्हणायचं आहे त्याला 1325 मीटर. चला क्लिअर इथपर्यंत. इथपर्यंत काही डाऊट बघा. काय पाहतो आपण महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत. कोणता पर्वत घ्यायचा आहे सातपुडा पर्वत. ह्या 2 गोष्टी तुम्ही कधीच विसरसाल नाही बघा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या दक्षिणेला काय आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला तुम्हाला पाहायला मिळेल इथे. ठीक आहे, बघा इथं 2 नद्या वाहतात. ठीक आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला महत्त्वाच्या 2 नद्या. तर बघा काय म्हटलं कोकणातून वाहणारी तेरेखोल नदी. बघा कोणती नदी कोकणातून वाहणारी तेरेखोल नदी. तेरेखोल नदी बरोबर.
आणि पठारावरून वाहणारी कोणती, तर हिरण्यकेशी नदी. कोणती आहे, हिरण्यकेशी नदी. चला येऊन आला का लक्षात, हिरण्यकेशी नदी. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील नैसर्गिक सीमा कोणत्या, तर बघा सांगायचं आहे तुम्हाला, कोकणातून वाहणारी तेरेखोल आणि पठारावरून वाहणारी हिरण्यकेशी. झाल्या 3 दिशा झाल्या बघा, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम झालं. ठीक आहे. आता जाऊया थोडं पूर्वेकडे जाऊया बघा. ठीक आहे, चालेल. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोणकोणत्या दिशा आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आपण पाहतो की खूप छोट्या मोठ्या टेकड्या आपल्याला पाहायला मिळते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरपर्यंत वगैरे. ठीक आहे. तर या लहान मोठ्या टेकड्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. बरोबर आहे. ठीक आहे. तर ह्या टेकड्या कोणत्या कोणत्या बघा, तर स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो. तर सुरजागड. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, सुरजागड. त्यानंतर भामरागड, सुरजागड, भामरागड. ठीक आहे. त्यानंतर बघा चिरोलगड, सुरजागड, भामरागड, चिरोलगड. ठीक आहे. त्यानंतर सानाताला डोंगर, काय आहे बघा, सानाताला डोंगर, सानाताला डोंगर. ठीक आहे. त्यानंतर सिरकोंडा डोंगर, काय म्हटलेलं आहे बघा, 2 मिनिटं लक्ष द्या. सिरकोंडा डोंगर, सिरकोंडा डोंगर. ठीक आहे. गरमसूरच्या टेकड्या, बरोबर आहे, गायखुरी टेकड्या. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा महाराष्ट्राच्या पूर्वेला. ठीक आहे. हे झाले आपल्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या चारही दिशेला असणाऱ्या काय नैसर्गिक सीमा. ठीक आहे. त्यानंतर बघा आणखी एका ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे. तर महाराष्ट्राची वायव्य दिशा, जिथे गुजरात राज्य लागलेलं आहे बघा आपल्याला, तर महाराष्ट्राच्या वायव्येला कोणत्या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसेल बघा की सह्याद्री पर्वतातील उपडोंगर रांगा आहे, सातमाळ, अजिंठा आपण पाहतो ना. तर बघा सातपुडा पर्वत आणि सातमाळा डोंगर रांग या दरम्यान तुम्हाला काही टेकड्या इथं पाहायला मिळेल. बरोबर आहे. कोणत्या टेकड्या आहे बघा, तर इथं बघा नेहमीसाठी लक्षात ठेवा, तर गाळणा टेकड्या. कोणत्या टेकड्या आहेत, गाळणा टेकड्या. प्रश्नामध्ये विचारलेला आहे की गाळणा टेकड्या कुठं आहे, तर धुळे आणि नाशिकच्या सीमेवर आहे. अगदी बरोबर बघा. ठीक आहे. धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कोणत्या, गाळणा टेकड्या. ठीक आहे. आणि सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या. कोणत्या टेकड्या आहे मित्रांनो, अक्राणी टेकड्या. बघा 2 टेकड्या लक्षातच ठेवा. ठीक आहे. बघा काय म्हटलं, सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या आणि सातमाळा डोंगर रांगेतील कोणत्या, गाळणा टेकड्या. ठीक आहे. तर ह्या कोणत्या, महाराष्ट्राच्या वायव्येला स्थित आहेत. बरोबर. त्यानंतर बघा आता अलीकडे एक प्रश्न आपल्याला आला होता मित्रांनो. आता जे कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा झालेली आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला काय विचारला होता बघा, सॉरी पूर्व परीक्षेला. ठीक आहे. पूर्व परीक्षेला प्रश्न काय विचारला होता, महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणत्या टेकड्या आहे, तर इथं लक्षात ठेवायच्या दरकेसा टेकड्या. कोणत्या टेकड्या आहे, दरकेसा टेकड्या. आत्ता प्रश्न येऊन गेला बघा. म्हणजे हा टॉपिक जो आपण या ठिकाणी पाहत आहोत, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा, हा रिसेंटली एक्झाममध्ये विचारलेला आहे. म्हणजे 100% आता येणारी जे 25 ऑक्टोबर आहे त्या दिवशी जे पूर्व परीक्षा होईल त्यामध्ये इथून प्रश्न येईल बघा. ठीक आहे. तर मित्रांनो हे व्यवस्थित तुमच्या डोक्यातच जाईल बघा, कारण ते मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि ज्या गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टी आपण कधीच विसरत नाही बघा. ठीक आहे. तर त्यामुळे या मेथडने आपण या ठिकाणी जात आहोत मित्रांनो. ठीक आहे. आणि बघा या ठिकाणी आणखी पाहतो, नैऋत्येला आपल्याला अरबी समुद्र दिसेल. बरोबर आहे. आणि इकडे आग्नेयेला जर म्हटलं तर इरावती नदी तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा. ठीक आहे. चालेल इथपर्यंत. तर सॉरी इंद्रावती नदी. ठीक आहे. इरावती नाही, इंद्रावती. चालेल. तर ह्या झाल्या महाराष्ट्रातील नैसर्गिक सीमा. अत्यंत महत्त्वाचा छोटासा टॉपिक आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. बघूया आता प्रश्नामध्ये. तर बघा गाळणा टेकड्या धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. अगदी बरोबर बघा. ठीक आहे. म्हणजे बरोबर काय लागेल मग, बी आणि सी बरोबर लागेल बघा. बी आणि सी काय आहे, बरोबर. ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं उत्तर येईल मित्रांनो. चला येऊन आलेलं मित्रांनो बघा, म्हणजे सर्व कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होत आहे, टॉपिक सुद्धा क्लिअर होत आहे, प्रश्न कसा सोडवायचा ते सुद्धा क्लिअर होत आहे. ठीक आहे. आणि एक एक टॉपिक तुमचं या ठिकाणी कव्हर सुद्धा होत आहे बघा. शेवटपर्यंत तुम्हाला टिकून राहायचं आहे. ओके. चालेल बघा. पुढे पाहूया. ओके. बघा तुम्हाला या ठिकाणी यस बघा 25 ऑक्टोबरची चांगली तयारी व्हावी या उद्देशाने विदर्भ आयएस अकॅडमीच्या मार्फत विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोव्हाइड होत आहे. ठीक आहे. कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज. ठीक आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला गटक पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सिरीज वेळापत्रक. ठीक आहे. आणि यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे काय की तुम्ही जो पेपर सोडवसाल त्याचं प्रिंटेड स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रिंटेड स्पष्टीकरणासहित तुम्हाला या ठिकाणी सर्व स्पष्टीकरण पाहता येईल. यामध्ये तुम्हाला दिसते एकूण 8 टेस्ट आहे बघा. किती टेस्ट आहेत, तर एकूण तुम्हाला या ठिकाणी दिसेल 8 टेस्ट पाहायला मिळेल. पहिली टेस्ट या ठिकाणी सुरू होत आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. डेट तुम्हाला दिसते 16 ऑगस्ट.
16 ऑगस्ट 2026 पासून हे टेस्ट सिरीज सुरू होत आहे. ठीक आहे, प्रत्येक रविवारी तुमचा पेपर राहणार आहे मित्रांनो. आणि जो आपला आयोगाचा वेळ असतो परीक्षेचा 11 ते 12 त्याच वेळेमध्ये तो पेपर राहणार आहे. तर 11 ते 12 प्रत्येक रविवारी. ठीक आहे, 16 ऑगस्ट पासून तर 4 ऑक्टोबर पर्यंत हे टेस्ट सिरीज राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चालेल बघा. आणि बघा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेंटर अवेलेबल करून दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये राहून सुद्धा हा पेपर देऊ शकता. ठीक आहे, काही अडचण नाही याच्यामध्ये. नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, चंद्रपूर, अमरावती, आर्वी, दर्यापूर, यवतमाळ, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सेंटर अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, चालेल. आणि सोबत बघा इथे तुम्हाला एक फी स्ट्रक्चर दिलेला आहे. ऑफलाईन टेस्ट सिरीज जॉईन करत असाल तर बघा 599 रुपयांमध्ये. ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करत असाल तर 399 रुपयामध्ये. ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. ठीक आहे, आणि ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर तुम्हाला जॉईन करायची आहे. आणि जर ऑनलाईन तुम्हाला जॉईन करायची असेल तर 699 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी कंबाईन कोम्बो ऑफर दिलेला आहे. चालेल मित्रांनो, बघा थोडं तुम्हाला समजून सांगितलं, तुमचा थोडा महत्त्वाचा 2 मिनिटाचा वेळ घेतला. ठीक आहे, चालेल. आपल्या सिरीजला कंटिन्यू करूया बघा. ठीक आहे, बघा या ठिकाणी प्रश्न दिसेल तुम्हाला. भारताचे स्थान विस्तार व सीमांबाबत खालील विधाने विचारात घ्या. बघा, तर आता बघा जो भारताचा भूगोल असतो तर त्यामध्ये जी आकडेवारी आपल्याला माहीत असली पाहिजे की अक्षांश विस्तार काय आहे, रेखांश विस्तार काय आहे, उत्तर दक्षिण लांबी काय आहे, पूर्व पश्चिम लांबी काय आहे, भारताचे स्थान जगाच्या नकाशावर कुठे आहे, बरोबर आहे. भारताच्या अवतीभोवती असणारे राज्य, भूसीमा कोणत्या, जलसीमा कोणत्या, कोणत्या राज्याला जास्तीत जास्त सीमा लागलेली आहे, कोणत्या दिशेची सीमा किती राज्यांना लागलेली आहे. तर हे सर्व माहिती आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून पाहता येत असते बघा. ठीक आहे, म्हणजे पहिला टॉपिक आहे. ठीक आहे, भारताचे स्थान विस्तार व क्षेत्रफळ. ठीक आहे, चला एकदा चेक करा, प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. आणि बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, ठीक आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे, आणि जर काही सजेशन असेल तर ते सुद्धा सांगायचे असतात बघा. ठीक आहे, चालेल. आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे ते सुद्धा, तुमच्या अभ्यासाच्या काही अडचणी असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चालायचं. ओके, चालेल. चला बघा, बघा एक सेकंद. भारताचे स्थान विस्तार व सीमांबाबत खालील विधाने काय करायचं आहे, विचारात घ्यायची आहे. भारताची मुख्य भूमी 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर अक्षांशादरम्यान पसरलेली आहे. पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर भारताची सर्वात लांब भूसीमा चीन या देशाशी संलग्न आहे. आणि त्यानंतर कर्कवृत्त भारतातील 8 राज्यांमधून जाते. ठीक आहे, तर असं 3 स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न अतिशय साध्या पद्धतीने आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तरीही मी तुमचा थोडा वेळ घेणारच आहोत, काळजी करू नका बघा. ठीक आहे, कारण मॅपच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक टॉपिक या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर अत्यंत इझी मेथड आहे बघा मित्रांनो. म्हणजे जर आपण थोडंसं मॅपच्या माध्यमातून जर जातो म्हटलं, ठीक आहे, तर लवकरात लवकर आपल्याला सर्व टॉपिक नेहमीसाठी आपल्या मेमोराईज होतील बघा. ठीक आहे, चला बघा, आपला हा भारत आहे. भारताचं एकूण क्षेत्रफळ 32 लाख बघा. चला ओके, 32,84,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे, चला ओके, हा आहे आपला भारत. आता भारताचे स्थान विस्तार क्षेत्रफळ आपण या ठिकाणी पाहूया. ओके, चला पहा. तर भारताच्या स्थान विस्तार क्षेत्रफळ जर म्हटलं तर 2 पॉईंट खूप महत्त्वाचे असतात. एक असतो अक्षवृत्तीय विस्तार. कोणता विस्तार, तर अक्षवृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. कोणता, रेखावृत्तीय विस्तार. ठीक आहे, रेखावृत्तीय विस्तार. मित्रांनो महत्त्वाचं काय आहे बघा, की अक्षवृत्ती विस्तार काय असते, रेखावृत्ती विस्तार काय असते. तर अक्षवृत्ती विस्तार म्हणजेच काय, तर 2 ठिकाणांमधील काय दर्शवणे, अंतर दर्शवणे. काय दर्शवणे, अंतर दर्शवणे. आणि रेखावृत्ती विस्तार म्हणजे काय, तर वेळेचं नियोजन करणे. ठीक आहे, तर आपण पाहतो की पृथ्वीवर, ठीक आहे, अशा वास्तविक रेषा आहेत का, नाही.
फक्त काय तर ते वेळेचं आणि नियोजन करण्यासाठी आणि अंतर मोजण्यासाठी, दोन ठिकाणामधील अंतर मोजण्यासाठी आपण या ठिकाणी रेखांश आणि अक्षांश पृथ्वीवर मांडलेले आहेत. आपण पाहतो की अक्षरवृत्त जर पाहिले तर जगामध्ये एकूण अक्षरवृत्त किती आहे बघा, म्हणजे पृथ्वीवर एकूण अक्षरवृत्त किती आहे तर 181 पाहायला मिळतात आपल्याला. रेखावृत्त म्हटलं तर 360. हा सुद्धा एक छोटासा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळी विचारला तर तुमच्या लक्षात असला पाहिजे. बरोबर. तर भारताचं मुख्य भूमी आणि भारताची बेटासहित भूमी असे दोन प्रश्न आपल्याला विचारत असतात नेहमी. ठीक आहे, तर बघा आपण सर्वात पहिले पाहूया. ठीक आहे मित्रांनो, बघा 2 मिनिटं आणखी एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो बघा. ठीक आहे, रेखावृत्त अक्षवृत्त म्हटलं तर हा पॉईंट आपल्या लक्षात असला पाहिजे. कोणता तर बघा ही पृथ्वी आहे बघा मित्रांनो, बरोबर आहे. आता पृथ्वीच्या मध्यातून जे रेखावृत्त अक्षवृत्त गेलेलं आहे, 0 डिग्रीचं अक्षवृत्त गेलेलं आहे, याला आपण काय म्हटलं विषुववृत्त. काय म्हटलेलं आहे तर विषुववृत्त. विषुववृत्ताने काय केलेलं आहे मित्रांनो, पृथ्वीचे 2 गोलार्ध केले. याला उत्तर गोलार्ध म्हटलं, याला दक्षिण गोलार्ध म्हटलं. आता आपला भारत कुठं आहे बघा, तर आपला भारत आहे या ठिकाणी. म्हणजे विषुववृत्तानुसार आपण कोणत्या गोलार्धामध्ये आहो, उत्तर गोलार्धामध्ये आहो. क्लिअर. त्यानंतर बघा पृथ्वीवर ज्या 360 रेषा आहेत त्यामधली जे 0 डिग्रीचं जे रेखावृत्त आहे तर हे कुठून गेलेलं आहे, लंडनमधून गेलेलं आहे, ग्रीनविचच्या ठिकाणावरून. तिथून जगाची प्रमाण वेळ ठरवलेली आहे. ठीक आहे, तर बघा रेखांशानुसार पुन्हा पृथ्वीचे 2 गोलार्ध झाले. या गोलार्धाला पूर्व गोलार्ध आणि या गोलार्धाला पश्चिम गोलार्ध म्हटलेलं आहे. चला क्लिअर इथपर्यंत. तर मग भारत कुठे येते तर अक्षवृत्तानुसार उत्तर गोलार्धामध्ये, रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्धामध्ये. म्हणजे भारत कुठं आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये स्थित आहेत. बरोबर आहे. मग आपल्याला प्रश्न विचारताना काय विचारतात की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती. बरोबर आहे. बघा हे थोडंसं अरुणाचल प्रदेश थोडं वर गेलं बघा. ठीक आहे, एवढं वर नाही आहे ते. ठीक आहे, चला पहा. तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती बघा, तर आपण पाहतो ना बघा इथं दिसेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे झालं मुख्य भूमी, भारताची मुख्य भूमी. बरोबर. तर बघा इथून पाहतो ना इंदिरा कॉल पासून तर कन्याकुमारी पर्यंत. ठीक आहे, तर इथं दिसते आपल्याला की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती दिसेल बघा, 8°43. ठीक आहे, उत्तर अक्षवृत्त ते बघा इथपर्यंत दिसेल तुम्हाला 8°43 उत्तर अक्षवृत्त बघा दिलेलं आहे इथं. 8°4 म्हणजे 43. ठीक आहे, ते 37°6 किती दिलेलं आहे तर 37°6 इथं दिलेलं आहे बघा, 37°6. ओके, तर हे काय झालं, हे सुद्धा उत्तरच मांडायचं बघा. ठीक आहे, तर 8°43 उत्तर ते 37°6 उत्तर. हे झालं मुख्य भूमी. मुख्य भूमी म्हणजे कुठपर्यंत तर या ठिकाणी कुठपर्यंत बघा कन्याकुमारीपर्यंत. परंतु आपण पाहतो की बंगालच्या उपसागरामध्ये जे बेट समूह आहे, ठीक आहे, अंदमान व निकोबार बेट समूह आपल्याला पाहायला मिळते. आणि दक्षिण अंदमानमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो, इथे इंदिरा पॉइंट बघा कोणतं ठिकाण आहे तर इंदिरा पॉइंट हे ठिकाण. तर हे सुद्धा भारताचं काय आहे, सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे. बरोबर आहे, म्हणजे मुख्य भूमी नाही तर बेटांसहित जर विचारलं तर. ठीक आहे, तर मग याचं सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, तर किती आहे तर बघा काय म्हटलंय 6°45 उत्तर. म्हणजे काय विषुववृत्तापासून फक्त किती तर 6° उत्तरेकडे. बरोबर आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा थोडं लक्षात ठेवा. म्हणजे भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती झाला, मुख्य भूमी म्हटलं तर 8°43 उत्तर ते 37°6 उत्तरपर्यंत. बरोबर आहे. आणि मुख्य भूमी सोडून जर म्हटलं बेटांसहित तर त्या ठिकाणी 6°45 उत्तर ते 37°6 उत्तरपर्यंत. ठीक आहे, हा झाला अक्षवृत्तीय विस्तार. बरोबर आहे. आणि नंतर रेखावृत्तीय विस्तार आपल्याला विचारतात बघा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीवर या जे रेषा आपल्याला दिसतात ना, हे रेषा तुम्हाला दिसून राहिलेल्या आहे. तर भारताच्या पूर्वेकडून आणि भारताच्या पश्चिमेकडून रेषा गेलेली आहे. तर या रेखावृत्तांचं नाव काय. बरोबर आहे. तर आपण पाहतो मित्रांनो बघा 2 मिनिटं लक्ष द्या व्यवस्थित की भारताच्या पश्चिमेकडून, पश्चिम म्हटलं तर बघा गुजरातमधील घुमरबोटा बघा येत्या लक्षात, गुजरातमधील घुमरबोटा नावाचं ठिकाण. आणि भारताच्या अतिपूर्वेकडील म्हणजे काय तर अरुणाचल प्रदेशमधील किबिथू नावाचं ठिकाण. ठीक आहे, तर हे आहे भारताचं रेखावृत्तीय विस्तार. मग रेखावृत्तीय जर पाहिलं तर बघा या ठिकाणी आपण पाहतो की अरुणाचल प्रदेशमधील किबिथू ते गुजरातमधील घुमरबोटा यामध्ये जवळपास 2 तासांचं अंतर आहे बघा रेखावृत्तामध्ये. ठीक आहे, किती तासांचं, 2 तासांचं अंतर दिसेल तुम्हाला. ठीक आहे, तर मग आपल्याला पाहायला भेटते हे. आता रेखावृत्तानुसार आपण कुठं आहोत, पूर्व गोलार्धामध्ये आहोत. बरोबर आहे. मग काय लागेल 72°37 पूर्व रेखावृत्त ते
बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला 72 अंश 37 ते 97 अंश 53, ठीक आहे. बघा किती दिसेल 97 अंश 52 ठीक आहे, पूर्व 97 अंश 52 पूर्व, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, ठीक आहे. तर जवळपास या ठिकाणी बघा दिसेल तुम्हाला की पूर्व आणि पश्चिमच्या दरम्यान, ठीक आहे, जे रेखावृत्ताचा डिफरन्स आहे त्यानुसार भारताच्या मध्यातून गेलेलं रेखावृत्त कोणतं, तर भारताच्या मध्यातून तुम्हाला दिसेल की उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर या ठिकाणाहून 82.5 रेखावृत्त गेलेलं आहे. बघा भारताची प्रमाणवेळ कुठून ठरवलेली आहे, तर 82.5 रेखावृत्तावरून ठरवलेली आहे. किती? 82.5, ठीक आहे. तिथं जेवढे वाजेल तेवढे संपूर्ण भारतात वाजेल, याला प्रमाणवेळ म्हणतात. बघा थोडं मी तुम्हाला प्रश्नानुसारच एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहत आहोत, आपण एक्स्ट्रा नाही पाहत आहोत, कारण हे प्रश्न आपल्या एक्झाममध्ये आलेले आहेत, ठीक आहे, आणि पुढे सुद्धा येऊ शकतात, बरोबर आहे. रेखांश अक्षांश विस्तार भारताचा, त्यानंतर प्रमाणवेळ भारताची कुठून ठरवलेली आहे, तर हे प्रश्न आपण या ठिकाणी थोडे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे उत्तर ते दक्षिण, ठीक आहे. तर रेखावृत्ती विस्तार विचारला तर सांगायचं आहे तुम्हाला 72 अंश 37 पूर्व ते 97 अंश 52 पूर्वपर्यंत, ठीक आहे. तर उत्तर दक्षिण जर म्हटलं तर 8 अंश 43 उत्तर ते 37 अंश 6 उत्तर, हा झाला तुमचा कोणता, तर अक्षवृत्ती विस्तार. अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा आणि रेखावृत्त म्हटलं तर उभ्या रेषा, ठीक आहे. तर यानुसार हा प्रश्न बघा तुम्हाला दिसेल 8 अंश 37, ठीक आहे, 8 अंश 43 या ठिकाणी दिसेल तुम्हाला उत्तर आणि 37 अंश 6 उत्तर. तर हे झाले आपले अक्षवृत्त. उत्तर म्हणजे काय, तर अक्षवृत्तानुसार आपण कुठं आहोत, उत्तरमध्ये. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. भारताची बघा काय म्हटलं, सर्वात लांब भूसीमा म्हणजे कुठं आहे, चीन या देशाशी संलग्न आहे. बघा भारताची सर्वात लांब भूसीमा कुठे आहे, चीन असं म्हटलेलं आहे, परंतु आहे का नाही आपल्याला माहित आहे. कुठं आहे, तर भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे, बांगलादेश. बघा मित्रांनो थोडं लक्षात ठेवायचं आहे, तर बांगलादेश सर्वात जास्त, बांगलादेश सर्वात कमी अफगाणिस्तान, ठीक आहे. मग याबद्दल सर काही आहे का आपल्याकडे, बघा, ठीक आहे, म्हणजे सर्व डेटा अवेलेबल आहे का, तर यस, बघा तुम्हाला दिसेल इथे, ठीक आहे. सर्व क्लिअर करून टाका. बघा ओके. बघा काय म्हटलेलं आहे, तर भारताला लागलेल्या जे भूसीमा आहेत, ठीक आहे, भारताला लागलेल्या भूसीमा आपण पाहतो ना, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, म्यानमार, बांगलादेश, ठीक आहे, या देशांच्या काय लागलेल्या सीमा लागलेल्या, नेपाळ, भूटान, ठीक आहे, हे सर्व देश. तर भारताला एकूण किती देशांची भूसीमा लागलेली आहे, तर बघा भूसीमा जर म्हटलं, भूसीमा तर एकूण किती, तर 7 देशांची भूसीमा लागलेली आहे. किती देशांची आहे, 7 देशांची भूसीमा आहे. त्यामध्ये सर्वात जास्त जे सीमा लागलेली आहे भूसीमा ती आहे बांगलादेश. बघा 4096 किलोमीटर, बरोबर आहे. किती आहे, 4096 किलोमीटर. मित्रांनो हा डेटा मी तुमच्यासाठी काढून आणलेला आहे, बघा की तुमचं या ठिकाणी ॲक्युरसी असली पाहिजे. बघा हा डेटा इथं लक्षात ठेवा, 2 मिनटं याला थोडं पॉज करू आपण आणि इथं अक्षांश आणि रेखांश विस्तार थोडा या ठिकाणी क्लिअर करूया, कारण मी जो तुम्हाला एक डेटा या ठिकाणी सांगितलेला ना, कुठंतरी एक पॉईंट मागे पुढे झालेला आहे, ठीक आहे. 1 सेकंड चेक करूया आपण. अक्षांश विस्तार 8 अंश 43 37 अंश 6, ठीक आहे. अक्षांश विस्तार कोणता, 8 अंश 43 ते 37 अंश 6, बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा मुख्य भूमी सोडलं द्वीपांसह 6 अंश 45, बरोबर आहे. रेखांश विस्तार चेक करा, 68 अंश 07 97 अंश 52, 68 अंश 07 87 अंश 52, ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, इथं 68 अंश 07 पाहिजे, 68 अंश 07 ते 97 अंश 52, ठीक आहे. तर हे सर्व बरोबर आहे. बघा इथं थोडं 72 झालं होतं, नो प्रॉब्लेम, एवढं थोडं कन्सिडर करायचं. बघा ठीक आहे, चालेल. तर बघा पूर्व गोलार्ध, चालेल. बघा मित्रांनो क्लिअर. तर हा डेटा एकदा मित्रांनो पाठांतर करून घ्या आपल्या पूर्व परीक्षेला, ठीक आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेला मित्रांनो रेखावृत्ती विस्तार भारताचा आणि अक्षवृत्ती विस्तार हा 2 ते 3 एक्झाममध्ये आपल्याला विचारला गेलेला आहे, ठीक आहे. तर यावेळेस सुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मुद्दामून हा बॉक्स तुम्हाला मी इथं बनवून दिलेला आहे. एकदा व्यवस्थित पाठांतर करून ठेवा, ठीक आहे. जेणेकरून हे आकडेवारी आहे, हे तुम्हाला कन्सेप्ट नाही आहे, हे आकडेवारी आहे. बघा तरी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी मॅपच्या माध्यमातून दाखवण्याचं कारण काय की बा हे काय असते, रेखावृत्ती विस्तार काय असते, अक्षवृत्ती विस्तार काय असते,
हे आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये बघूया. अक्षरवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार. मित्रांनो यावर गणितं सुद्धा असतात बघा. ठीक आहे, तुम्हाला जर माहीत असेल ठीक आहे की म्हणजे काय तर भारतामध्ये एवढे एवढे वाजलेले आहे, तर दुसऱ्या देशात किती वाजलेले आहे, तर हे यावर काही गणितं सुद्धा दिलेले असतात बघा. ठीक आहे, नॉर्मली ते परीक्षेमध्ये नाही विचारत, परंतु तरी सुद्धा आपण म्हणतो ना की बा सर इथं सकाळ आहे, ठीक आहे, इथं दुपार आहे, तर मग अमेरिकेमध्ये रात्र का, तर त्याला कारण काय असते, तर हे सर्व आपण आपल्या बॅचमध्ये बघूया बघा. ठीक आहे, चालेल. तर बघा हे तुम्हाला मॅपमध्ये सांगण्याच्या मागचं कारण काय, तर रेखावृत्त काय असते, अक्षवृत्त काय असते, पृथ्वीवर ज्या रेषा आहेत त्या काय आहेत, तर त्या मिनिमम सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी तुम्हाला केलेला आहे. ठीक आहे, चला बघा. तर आता हा बॉक्स आपल्याला पाठांतर करायचा आहे. अक्षवृत्ती रेखावृत्ती इथं पाठ करा. आणि भारताला लागलेल्या भूसीमा, ठीक आहे, तर मॅक्झिमम कोणाची लागलेली आहे, बांगलादेश, आणि सर्वात कमी अफगाणिस्तान. ठीक आहे, तर इथे आणखी एक पॉईंट कव्हर केलेला आहे बघा. तुम्ही रिसेंटली झालेली जे पूर्वपरीक्षा आहे कंबाईंड ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा, ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन चेक करू शकता. ठीक आहे, की त्या ठिकाणी काय विचारले होते की राज्य विचारले होते. ठीक आहे, भारतातील राज्य, ठीक आहे, कोणत्या देशाला लागलेले आहे किंवा त्या देशाला भारतातील कोणते राज्य लागलेले आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे बघा. ठीक आहे, एक एक चेक करू. जसं बांगलादेशला भारतातील पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, आसाम एकूण 5 राज्यांची सीमा लागलेली आहे. किती आहे, 5 राज्यांची सीमा लागलेली आहे बघा. ठीक आहे, चालेल. त्यानंतर चीन या देशाची भारताला किती सीमा लागलेली आहे, 3488. पाठच पाहिजे, बिलकुल तोंड पाठ करायची असते माहिती, याला फॅक्च्युअल डेटा म्हणतो आपण. ठीक आहे, चालेल. तर चीन या देशाची भारतातील किती राज्यांना, किती केंद्रशासित प्रदेशांना, किती प्रांतांना सीमा लागलेली आहे बघा. 3 प्रश्न मी तुम्हाला सांगितले वेगवेगळे. ठीक आहे, चला पाहूया. तर चीनची बघा हिमाचल प्रदेशला लागलेली आहे, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, बरोबर आहे. किती आहे, 1 2 3 4. किती राज्य, 4 राज्य प्लस लडाख एक आहे केंद्रशासित प्रदेश. राज्य किती, 4, केंद्रशासित प्रदेश 1, आणि प्रांत किती, 5. ठीक आहे, त्याला प्रांत बनायचं टोटल. ठीक आहे, त्यानंतर बघा पाकिस्तान आहे. तर पाकिस्तानची भारताला किती किलोमीटर लांबीची सीमा लागलेली आहे, तर 3323 किलोमीटर आहे, बरोबर आहे. आणि भारतातील किती राज्यांना लागलेली आहे असं जर म्हटलं तर गुजरात आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, जम्मू आणि काश्मीर आहे, आणि लडाख आहे. मग राज्य म्हटलं तर कोणते कोणते, फक्त गुजरात, राजस्थान, पंजाब. किती राज्य, 3 राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश किती आहे, जम्मू आणि काश्मीर, लडाख. ठीक आहे, किती आहे तर 2. बघा लक्षात ठेवायचं आहे, 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश. चालेल मित्रांनो. नेक्स्ट, नेपाळला भारताची किती सीमा लागलेली आहे, 1751. राज्य बघा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम. 1 2 3 4 5. बघा इथं लागलेली आहे 5 राज्यांची. नेक्स्ट म्यानमार बघा, ज्याला ब्रह्मदेश म्हणतो आपण. ठीक आहे, म्यानमार 1643. म्यानमारला भारतातील जे आपण 7 झोन सिस्टर पाहतो, 7 बहिणींचा प्रदेश. ठीक आहे, जे छोटे छोटे राज्य आहे पूर्वेकडे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बघा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. ठीक आहे, तर म्यानमारला किती राज्यांची सीमा लागलेली आहे भारतातील, 4 राज्यांची. नंतर भूटान जर म्हटलं तर फक्त 699 किलोमीटरची सीमा भारताला लागलेली आहे. राज्य कोणते येतात, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, किती आहे तर 4 राज्य आहेत बघा. चला येऊन आलं लक्षात सर्वांच्या. आणि सर्वात छोटं, ठीक आहे, म्हणजे सर्वात कमी सीमा कोणत्या देशाची भारताला लागलेली आहे, तर ती आहे अफगाणिस्तान. आपण पाहतो ना वायव्येकडे, बरोबर आहे, अफगाणिस्तान. ठीक आहे, तर 106 किलोमीटर लांबीची सीमा लागलेली आहे, कशाची, अफगाणिस्तानची. ठीक आहे, ते सुद्धा कोणत्या राज्याला लागलेली नाही. ठीक आहे, तर कशाला लागलेली आहे बघा, तर लडाख. ठीक आहे, म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, ज्याला आपण पीओके म्हणतो, पाक व्याप्त काश्मीर. ठीक आहे, तर हा टेबल तुमच्या काय असला पाहिजे मित्रांनो, तर तोंडपाठच असला पाहिजे बघा. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची आणि क्वालिटीची इन्फॉर्मेशन आहे, एवढं लक्षात ठेवा. चालेल. चला बघूया प्रश्नाकडे परत येऊया, की भारताची सर्वात लांब भूसीमा चीन या देशाशी लागली आहे का, मग नाही. कुठे, बांगलादेश. चला कुठे लागलेली आहे, बांगलादेशला. ठीक आहे, तर मग इथं बरोबर येईल का, नाही, स्टेटमेंट रॉंग येणार आहे. ए बरोबर, बी चूक. आता ए बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर येऊ शकते, परंतु बी सुद्धा. तर पूर्ण स्टेटमेंट पहिले चेक करूया. ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट आहे की कर्कवृत्त भारतातील 8 राज्यांमधून जाते बघा. ठीक आहे, कर्कवृत्त म्हटलेलं आहे. आपण नॉर्मली पाहतो की जे पृथ्वी आहे बघा आपली. ठीक आहे, तर पृथ्वीवर आपण जे काही आडव्या रेषा काढलेल्या आहे 181, तर मधातून जे गेलेलं आहे
त्याला आपण काय म्हटलेलं आहे, विषुववृत्त. काय म्हटलेलं आहे मित्रांनो त्याला, विषुववृत्त. मी प्रत्येक डायग्राम मधून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, विषुववृत्त. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर बघा आपल्या पृथ्वीचा जो आस आहे तो 23.5 अक्षांशांनी कललेला आहे. किती? 23.5 अक्षांशांनी. तर बघा इथं दिसेल तुम्हाला 23.5 उत्तर अक्षांश, 23.5 दक्षिण अक्षांश. बघा पृथ्वीचा आस हा 23.5 अक्षांशांनी कललेला आहे. बरोबर आहे. उत्तर गोलार्धामध्ये या 23.5 अक्षांशाला काय म्हणतात, कर्कवृत्त. आणि दक्षिण गोलार्धामध्ये त्याला काय म्हणतात, तर मकर वृत्त. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, मकर वृत्त. ठीक आहे. आणि भारत आपल्याला माहित आहे, भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. म्हणजे हा जो भारत तुम्हाला पाहायला मिळते, तर बघा कर्कवृत्त बरोबर भारताच्या मधातून गेलेला आहे. मग ते किती राज्यातून गेलं, कर्कवृत्त भारतातील 8 राज्यांमधून गेलेलं आहे. ठीक आहे. मग ते राज्य कोणते, राजस्थान, बरोबर आहे, मध्य प्रदेश. बघा येऊन आलं लक्षात, राजस्थान, मध्य प्रदेश. ठीक आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आहे आणि मिझोरम आहे. लक्षात कसं ठेवायचं बघा, अतिशय छान अशी एक ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. इथं दिसेल तुम्हाला बघा. ठीक आहे, हे आहे बघा. ठीक आहे, चेक करा बघा, गरम चपाती माझी. ठीक आहे, बघा अतिशय शॉर्टकट अशी ट्रिक आहे छोटीशी, गरम चपाती माझी. त्याच्या आधी बघा थोडं क्लिअर करूया. कर्कवृत्त बघा 23.5 अक्षरवृत्त. ठीक आहे, उत्तर भारतातून गेलेला आहे. किती? 8 राज्यांमधून गेलेला आहे. क्लिअर. हे पश्चिमेकडून पूर्वेकडे जर क्रम म्हटलं तर पहिले काय येतो, गुजरात, नंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड. बघा कोणते कोणते, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश. त्यानंतर मध्य प्रदेश पासून छत्तीसगड आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. नंतर घ्यायचं झारखंड, नंतर पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. झाले किती राज्य झाले, 8 राज्य. बरोबर आहे. मग हे 8 राज्य लक्षात कसे ठेवायचे, ठीक आहे, या ट्रिकमध्ये कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर बघा 2 मिनिटं लक्ष द्या. गरम चपाती माझी. ग म्हटलं तर गुजरात, बघा दिलेलं आहे, ग म्हटलं तर गुजरात. र म्हटलं तर राजस्थान, र म्हटलं तर राजस्थान. बघा गुजरात झालं, राजस्थान झालं. ठीक आहे. म म्हटलं तर मध्य प्रदेश, बरोबर आहे. च म्हटलं तर बघा, च जर म्हटलं तर छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगडमध्ये पहिले काय ते सी येते ना, तर च. त्यानंतर बघा काय म्हटलंय, पा म्हटलं तर पश्चिम बंगाल, बरोबर आहे. ती म्हटलं बघा इथं, ती जर म्हटलं तर काय येणार, त्रिपुरा. ठीक आहे. माझी, म म्हटलं तर मिझोरम, बरोबर आहे. आणि झ म्हटलं तर झारखंड. कोणतं येईल, झारखंड. तर लक्षात ठेवायचं, गरम चपाती माझी. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम आणि झारखंड. ठीक आहे, आठवण ठेवण्यासाठी. ठीक आहे, लक्षात राहील मित्रांनो, चालेल. आणि आता यावर प्रश्न एखाद्या वेळेस जर आलटून पालटून विचारले तर कसे विचारू शकतात. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातून जे कर्कवृत्त गेले, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो, तर त्यावर प्रश्न कसे विचारणार बघा. ठीक आहे, 8 राज्यातून गेलेला आहे, यावर प्रश्न बघा. सर्वात जास्त लांबी म्हणजे काय, तर भारताच्या मध्यातून जे 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे, तर सर्वात जास्त लांबी कर्कवृत्ताची कुठं आहे, कोणत्या राज्यात आहे, तर बघा मध्य प्रदेशात कर्कवृत्ताची लांबी सर्वात जास्त आहे. बरोबर आहे. त्यानंतर कर्कवृत्ताची लांबी सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये सर्वात कमी लांबी आहे कशाची, कर्कवृत्ताची. त्यानंतर पहा, कर्कवृत्तावरील प्रमुख शहर किंवा एखादी राजधानी येते का, तर यस, झारखंडची राजधानी रांची हे शहर. बरोबर आहे. म्हणजे प्रमुख शहर कोणतं, ठीक आहे, कर्कवृत्तावरील, भारतामध्ये कर्कवृत्तावरील सर्वात महत्त्वाचं शहर कोणतं, तर राजधानीचं शहर आहे बघा, झारखंडची राजधानी रांची. त्यानंतर पहा, कर्कवृत्ताला 2दा छेदणारी नदी बघा कोणती आहे बघा, तर आपण पाहतो ना, माही नदी पश्चिमेकडे वाहते मित्रांनो. ठीक आहे, तर कोणती नदी आहे, माही. ठीक आहे, अत्यंत म्हणजे असं म्हणूया की वेगळी ओळख निर्माण करत आहे बघा. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीवर एक आपली वेगळी ओळख निर्माण करते, म्हणजे 2दा. ठीक आहे, म्हणजे 2दा छेदणारी नदी कोणती आहे, तर माही नदी आहे बघा. ठीक आहे, भारतातील एकमेव नदी आहे. चालेल मित्रांनो, तर हा पॉईंट एक अशा पद्धतीने आपण करून ठेवू शकतो. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट बघा, तर या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला, ठीक आहे, 8 राज्यातून मग जाते, तर अगदी बरोबर. तर ए आणि सी बरोबर, तर ए आणि सी बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 11, 11चं उत्तर काय येईल, तर 2 मध्ये. ठीक आहे, चला येऊन आलं. प्रश्नांच्या माध्यमातून कन्सेप्ट क्लिअर करत आहो.
जे महत्त्वाचे फॅक्ट आहे ते महत्त्वाचे फॅक्ट सुद्धा आपण या ठिकाणी बघत आहोत बघा. ठीक आहे. आणि जे काही पाठांतरासाठी जे टेबल मी तुम्हाला बनवून दिलेले आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठांतर करायला लागायचं बघा. ठीक आहे. चालेल. सर्व क्लिअर दिसतंय मित्रांनो बघा या ठिकाणी. ओके. ठीक आहे. ओके ओके. बघूया पुढचा प्रश्न. चला. तर अत्यंत छान असा एक प्रश्न आहे आणि त्यामध्ये कन्सेप्ट आहे बघा हवामानाबद्दल. भारतीय हवामान बघूया आता. चला पहा 2 मिनटं मित्रांनो. बघा तुमच्या प्रश्न तर लक्षात आला असेल कारण तुमचा अभ्यास ऑलरेडी चालू झाला असेल मित्रांनो. आणि असे प्रश्न तुम्हाला काहीच वाटत नसेल बरोबर आहे. किंवा काही विद्यार्थी असे असेल की पहिल्यांदा तलाठीचा अभ्यास चालू केला असेल. ठीक आहे. तलाठीचा अभ्यास पहिला वेगळ्या वेनं असेल. ठीक आहे. सरळ सेवेच्या वेनं आणि आता कंबाईंड एक्झामच्या वेनं करावं लागत असेल. ठीक आहे. काळजी करू नका बघा. ठीक आहे. तुम्हाला टिकून राहायचं यूट्यूब सेशनला बॅचला. ठीक आहे. चालेल. तर बघा भारतातील हवामान व मान्सूनच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करायचा आहे. ठीक आहे. तर भारतातील बहुतांश पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळतो असं म्हटलेलं आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास. ठीक आहे. जे परतीचा मान्सून म्हणतो आपण त्याला तो प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो असं म्हटलेलं आहे. आणि यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो असं म्हटलेलं आहे. तिसरं स्टेटमेंट बघा. चेरापुंजी आणि मोसिनराम ही ठिकाणे खासी टेकड्यांच्या दक्षिण उतारावर स्थित आहे. कुठे आहे तर खासी टेकड्यांच्या दक्षिण उतारावर स्थित आहे. असे 3 स्टेटमेंट आहे भारताच्या हवामानासंदर्भात. ठीक आहे. चला मित्रांनो थोडी कन्सेप्ट चेक करूया आणि ही कन्सेप्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मॅपच्या माध्यमातून बघूया. एकदम सिंपल वेनं बघूया. ठीक आहे. तर थोडं तुम्हाला आता कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे बघा. लक्ष कुठेच जाऊ द्यायचं नाही. एकदम स्थिर राहायचं आहे बघा. ठीक आहे. एकदम स्थिर राहायचं आहे. चालेल. तर बघा लगेच हा जो क्वेश्चन आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे लगेच आपण क्लिअर करूया. ठीक आहे. तर भारतामध्ये आपण पाहतो की जो पाऊस पडतो त्याला आपण काय म्हटलं आहे मान्सून पर्जन्य म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आपण काय म्हटलं आहे त्याला तर मान्सून पर्जन्य असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला ओके. बघा तुमचा भारताचा मॅप तयार पण झाला. चालेल. तर बघा 2 मिनटं लक्ष देऊया. भारताच्या दक्षिणेकडे जो समुद्र आहे. ठीक आहे. किंवा महासागर आहे तो कोणता आहे तर या ठिकाणी दिसेल आपल्याला. तर इथं जो महासागर आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. तर तो कोणता आहे मित्रांनो बघा. तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला हिंद महासागर बरोबर. कुठे दक्षिणेकडे. ठीक आहे. चला ओके. हा आहे हिंद महासागर. हिंद महासागराची एक शाखा म्हणजे त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर त्याला म्हटलेलं आहे अरबी समुद्र म्हटलेला आहे बघा. ठीक आहे. तर थोडं एका मिनिटामध्ये होऊन जाईल बघा हे सर्व. आणि त्यानंतर इथं दिसेल तुम्हाला याला बंगालचा बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर हिंदीमध्ये त्याला बंगाल की खाडी असं म्हणतात. बरोबर आहे. चला ओके. अशा प्रकारचं इकडे नाही आहे बघा समुद्र. ठीक आहे. चला बघा 2 मिनटं आता चेक करा. चला. तर या ठिकाणी बघा मित्रांनो हा जो दक्षिणेकडे दिसून आलेला आहे याला हिंदी महासागर म्हटलेला आहे. आपण काय म्हटलेला आहे हिंदी महासागर. बघा कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे कंटाळा करायचा नाही बघा. ठीक आहे. व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करायची. भारताच्या दक्षिणेकडे कोणता महासागर हिंदी महासागर. कारण या महासागराला भारताच्या नावावरून नाव दिलेलं आहे इंडियन ओशियन हिंदी महासागर. बरोबर. आणि हिंद महासागराच्या या बाजूला कोणता महासागर आहे बघा. ठीक आहे. तर तो आहे प्रशांत महासागर. कोणता आहे तो मित्रांनो तर प्रशांत महासागर आपल्याला पाहायला मिळतो. प्रशांत महासागर. बरोबर आहे. ठीक आहे. चला पहा 2 मिनटं लक्ष द्या व्यवस्थित. आणि हे जे आहे तर ह्या शाखा आहेत बघा. हे आहे अरबी समुद्र. हा काय आहे तर अरबी समुद्र. अरबी समुद्र. आणि त्यानंतर हा आहे बंगालचा उपसागर. काय आहे तर बंगालचा उपसागर. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट सर्वांनी क्लिअर करत चला कारण जिओग्राफीचे लेक्चर हे अशा पद्धतीने मॅपच्या माध्यमातून जर लवकरात लवकर तुमच्या माइंडमध्ये सेट होतील बघा. ठीक आहे. केले तर असे केले तर. चला पहा आता आपण पाहतो की भारतामध्ये मान्सून वारे. ठीक आहे. थोडं फास्ट घेऊया. तर बघा आपण म्हणतो ना की भारतामध्ये पाऊस कधी पडतो जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये. बघा हे लक्षात ठेवा थोडं डेट. काय म्हटलं आहे जून ते सप्टेंबर
जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये काय असतो, पावसाळा असतो बघा. भारतामध्ये काय असतो, पावसाळा असतो, बरोबर आहे. आणि जो ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा जो कालखंड आहे, ऑक्टोबर बघा, ठीक आहे, एक सेकंड, ऑक्टोबर ते नोव्हेंबर, ऑक्टोबर ते नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत सुद्धा जातो कधी कधी. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा काय आहे, तर परतीचा मान्सून आहे. काय आहे हा, परतीचा मान्सून. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारतात. ठीक आहे, कोणता कोणता, तर जून ते सप्टेंबर म्हटलं तर कोणता घ्यायचा आहे, तर त्याला पावसाळा म्हणायचं. ऑक्टोबर ते नोव्हेंबर म्हटलं तर परतीचा मान्सून म्हणायचं. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो की उन्हाळ्यामध्ये, ठीक आहे, उन्हाळा जेव्हा असतो आपण पाहतो ना, मार्च एप्रिल मे जून या 4 महिन्यामध्ये जो उन्हाळा असतो, तर त्या उन्हाळ्यामुळे काय होतात, 2 महत्त्वाच्या घटना होतात बघा. ठीक आहे, कोणत्या कोणत्या, तर या ठिकाणी आपण पाहतो की प्रशांत महासागरावरून, ठीक आहे, बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला की प्रशांत महासागरावरून बघा भरपूर दुरून, ठीक आहे, हे वारे असे वाहत येतात, बरोबर आहे. ठीक आहे, आता मला एक सांगा, उन्हाळ्यामध्ये जर हे वारे बघा काय म्हटलंय, वारे प्रशांत महासागरावरून अशा प्रकारे वाहत येत आहे, वेळ कोणती आहे, उन्हाळ्याची, बरोबर आहे. मग उन्हाळ्यामध्ये पाणी तापते भयानक स्वरूपात, बरोबर आहे. आपण पाहतो ना, जमीन लवकर तापते लवकर थंडी होते, परंतु पाणी उशिरा तापते उशिरा थंड होते, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा लक्षात घ्या की बघा काय म्हटलंय, वारे हे प्रशांत महासागरावरून वाहत येत आहे, कुठे, हिंद महासागराकडे. आता इथं काय होत आहे, तर बाष्पीभवन चालू आहे. काय चालू आहे, बाष्पीभवन चालू आहे, कारण उन्हाळा चालू आहे ना. उन्हाळा 45 डिग्री 50 डिग्री 55 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, आपण पाहतो ना तापमान भयानक स्वरूपाचं, सरासरी 50 डिग्री सेल्सिअस. मग आता हे पाणी तापते, पाण्याची वाफ होते, आणि या वाफेच्या दरम्यान हे वारे असे वाहत असतात, बरोबर आहे. मग मला एक सांगा, वाफ म्हणजे काय, बाष्पीभवन, बरोबर आहे. त्या वाऱ्यात काय आहे, वाफेमध्ये काय आहे, बाष्प आहे. ते बाष्प वाऱ्यामध्ये मिसळल्याच्या नंतर, ठीक आहे, मग हे वारे जे हलके होते आतापर्यंत, ते वारे काय होणार, भारी होणार, जड होणार, ते जास्त उंच उडू शकणार नाही, कारण आता वारे कोरडे नाही, तर काय आहे, त्यामध्ये बाष्प आहे बघा, काय आहे, बाष्पीभवन आहे. ठीक आहे, तर मग ते वारे अशा प्रकारे येतात. हिंद महासागरावर सुद्धा काय चालू आहे, बाष्पीभवन चालू आहे, हे वारे अशा प्रकारचे येतात, बरोबर आहे. ही झाली कुठली कंडिशन, महासागरावरची कंडिशन, बाष्पीभवन होत आहे, त्यामुळे वाऱ्यामध्ये बाष्प ग्रहण केला जात आहे. दुसरी कंडिशन काय तयार होत आहे बघा, भारतामध्ये काय झालेलं आहे, ठीक आहे, म्हणजे काय, भारताची जमीन आहे, ठीक आहे, कालखंड तोच, ठीक आहे, मार्च एप्रिल मे जून या उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये काय झालं, मग इथं जमीन आहे, तर जमीन पूर्णपणे काय झाली, कोरडी झालेली आहे, त्यामुळे हवा काय झाली, हलकी झाली, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर जमिनीवर काय झालेलं आहे, कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. काय तयार झाला आहे पहा, कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आणि त्या उलट इथं जमिनीवर कमी दाबाचा पट्टा, महासागरावर काय झालेला आहे, तर जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, जास्त दाब. बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, कमी दाब आणि जास्त दाब. मित्रांनो, वाऱ्याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. ठीक आहे, वारे कसे वाहतात, तर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कुठं वाहतात, तर कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. मित्रांनो बघा, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे कसे वाहतात, कमी दाबाच्या पट्ट्याकडे. हा नियमच आहे वाऱ्यांचा. ठीक आहे, मग आता ह्या दोन्ही कंडिशन तयार झाल्या बघा, जमीन भयानक तापलेली आहे, ठीक आहे, कोरडी झालेली आहे, कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, महासागरावर, ठीक आहे, भयानक बाष्पीभवन झालेलं आहे, त्यामुळे वारं कसं झालेलं आहे, वारं हे जड झालेलं आहे, भारी झालेलं आहे, म्हणजे काय, जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. आणि मग जेव्हा हे वारे, ठीक आहे, हे वाहत असतात, ठीक आहे, तर मग कुठं अट्रॅक्ट होतात, कमी दाबाच्या पट्ट्याकडे अट्रॅक्ट होतात, बरोबर आहे. मग इकडे काय आहे, भारत आहे, मग इथं केरळ, बरोबर आहे, कर्नाटक, बरोबर, इथं दिसेल तुम्हाला महाराष्ट्र. म्हणजेच काय, भारताच्या कोणत्या दिशेकडून, इथं 2 मिनिटं लक्ष द्या व्यवस्थित सर्वांनी. ठीक आहे, बघा काय म्हटलं, कोणत्या दिशेकडून, तर नैऋत्य दिशेकडून. कोणती दिशा, तर नैऋत्य दिशेकडून हे वारे कुठे येतात, भारतामध्ये प्रवेश करतात, बरोबर आहे. म्हणजे भारताच्या नैऋत्य दिशेकडून भारतामध्ये प्रवेश करतात, म्हणून या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. ठीक आहे, काही वारे इकडून सुद्धा काही एंटर होतात, बरोबर आहे, ठीक आहे, परंतु त्याचं अत्यल्प प्रमाण असते. ठीक आहे, परंतु काय, तर भारतामध्ये पूर्ण जाऊ शकत नाही. कारण काय मित्रांनो, बघा 2 मिनिटं लक्ष द्या. तापी नदीपासून तर कन्याकुमारी पर्यंत 1600 किलोमीटर पसरलेला हा जो सह्याद्री पर्वत आहे, तर या सह्याद्री पर्वताला मित्रांनो हे वारे काय होतात, अडतात, बरोबर आहे, अडतात, आणि मग हे पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रदीर्घ प्रवास करून आलेले हे जे वारे असतात,
ज्या वाऱ्यांमध्ये काय आहे, बाष्पच बाष्प भरलेलं आहे आणि ते कुठं कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकर्षित झाले, सह्याद्री पर्वताला अडले. आता ते पुढे जाऊ शकत नाही आणि उंच उडूही शकत नाही. पर्वत आहे उंच त्या ठिकाणी 900 ते 1200, ठीक आहे, जवळपास सरासरी मीटर उंचीचा, बरोबर. तर त्या ठिकाणी आपण पाहतो उंच उडू शकत नाही. मग जेव्हा पर्वताला हे वारे अडतात, मग ते वर जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु थोडे वर गेले की काय तयार होतात, तर ढग तयार होतात आणि या ठिकाणी मान्सून म्हणजे काय, तर पाऊस चालू होते या ढगांपासून. मग याला काय म्हटलेलं आहे, तर याला म्हणतात मित्रांनो प्रतिरोध पर्जन्य. काय म्हणायचं, प्रतिरोध पर्जन्य. बघा महत्वाची कन्सेप्ट आहे. तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणता पाऊस पडतो, प्रतिरोध पर्जन्य या ठिकाणी पडतो. बघा पर्वताला वारे अडतात, त्यापासून काय तयार होते, प्रतिरोध पर्जन्य या ठिकाणी तयार होते. बघा ठीक आहे. त्यानंतर बघा झालं, नंतर मग धीरे धीरे काय होते बघा, या वाऱ्यांमधलं बाष्प कमी 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 होत जाते आणि नंतर हे वारे काय होतात, तर पर्वताला ओलांडू शकतात आणि हे वारे पुढे जातात आणि नंतर तर जवळपास 15 जूनपर्यंत संपूर्ण भारतामध्ये हे वारे काय होतात, पसरतात. ठीक आहे, 15 जूनपर्यंत वगैरे, ठीक आहे, संपूर्ण भारतात पसरतात, जागोजागी पाऊस देतात. आणि नंतर आपण पाहतो की भारताचं हजारो लाखो वर्षांपासून संरक्षण करणारा जो आपला हिमालय पर्वत आहे, तर या हिमालय पर्वताला हे वारे काय होतात, अडतात. बरोबर आहे, ठीक आहे, हे वारे अडतात आणि त्यानंतर मित्रांनो बघा 2 मिनिटं लक्ष द्या, हे वारे अडल्याच्या नंतर पुन्हा काय होतात, परत येतात. बरोबर आहे, काय होतात मित्रांनो, तर हे वारे काय होतात, तर पुन्हा काय होतात, परत येतात. मग याला काय म्हणतात, तेव्हा परतीचा मान्सून असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, परतीचा मान्सून असं म्हणतात. परत येत असताना या परतीच्या मान्सूनमुळे सर्वात जास्त पाऊस हा कुठं पडतो, तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पडतो. कुठं पडतो, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पडतो. बघा येऊन आलं सर्वांच्या लक्षात मित्रांनो. ठीक आहे, तर मग मला एक सांगा, आता या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात. बघा एक म्हणजे काय, हे झाले नैऋत्य मोसमी वारे आणि 2 म्हणजे दुसरा झाला परतीचा मान्सून. परतीच्या मान्सूनलाच काय म्हणतात बघा, तर भारताची उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य अशा दिशा आहेत. मग या दिशेला काय म्हणतात, ईशान्य दिशा. कोणती दिशा आहे मित्रांनो, तर ईशान्य दिशा आहे. बघा म्हणून या दिशेनं हे वारे परत येतात, म्हणून यांना ईशान्य मोसमी वारे असे म्हणतात. बरोबर आहे, परतीच्या मान्सूनलाच काय म्हटलंय, ईशान्य मोसमी वारे असं म्हटलेलं आहे. बघा ठीक आहे, आणि नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे. तर मोसमी वारे किती प्रकारचे, 2 प्रकारचे. ठीक आहे, जाताना त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात कारण ईशान्य दिशेने जातात आणि परत येताना त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात कारण ते ईशान्य दिशेने येतात. बरोबर आहे. तर यावर प्रश्न बघा लक्षात ठेवायचं, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये किती टक्के पाऊस पडतो, तर जवळपास 85% पाऊस हा कशापासून पडतो, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडतो. बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कशापासून पडतो, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडतो. बरोबर आहे, आणि राहिलेला जो पाऊस आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून, ठीक आहे, या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतं. बघा ठीक आहे, तर अत्यंत महत्त्वाची भारताच्या संदर्भात, भारताच्या हवामानासंदर्भात, ठीक आहे, मान्सून वाऱ्यांच्या संदर्भात ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण डिस्कस केली आणि तुम्ही एकसारखे बघत आहात. ठीक आहे, तर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगायची मित्रांनो. ठीक आहे, परत येऊया आपल्या प्रश्नाकडे. बघा तर भारतातील बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. तर किती, 85% जवळपास पाऊस हा कशापासून मिळतो, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. पहिलं स्टेटमेंट बरोबर. दुसरं, मान्सूनचा परतीचा प्रवास, ज्याला ईशान्य मोसमी वारे म्हटलं आपण, परतीचा प्रवास, बरोबर आहे, प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये होतो आणि यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो. अगदी बरोबर, हा सुद्धा पॉईंट आपण आताच पाहिला. त्यानंतर चेरापुंजी आणि मोसिनराम ही ठिकाणे खासी टेकड्यांच्या दक्षिण उतारावर स्थित आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये जे आपण बघा हा घटक जो दिसतो ना तुम्हाला, तर बघा या ठिकाणी तुम्हाला मेघालय नावाचं राज्य दिसते. तर या ठिकाणी गारो, खासी, जैतिया या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. जगातील सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, तर भारतातील मेघालय राज्यातील चेरापुंजी मोसिनराम या ठिकाणी पडतो. बघा ठीक आहे, चालेल, येतं लक्षात. या ठिकाणी गारो, खासी, जैतिया टेकड्या. ठीक आहे, चला क्लिअर. तर तीनही स्टेटमेंट या ठिकाणी काय दिसून राहील तुम्हाला, बरोबर आलेले आहे. तर ए, बी आणि सी तिन्ही बरोबर. ऑप्शन नंबर 4 मध्ये तुमचं करेक्ट उत्तर तुम्हाला पाहायला मिळत आहे मित्रांनो. बघा ठीक आहे, तर बघा मित्रांनो, जर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी जर समजत असेल, तुम्हाला अभ्यासासाठी या ठिकाणी मदत होत असेल, ठीक आहे, तर नक्की मित्रांना सुद्धा शेअर करायचं मित्रांनो. बघा ठीक आहे, आणि जर तुम्हाला
आणखी एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की सर नेक्स्ट टॉपिक तुम्ही हा घ्या भारतामधील, बरोबर आहे, ठीक आहे. किंवा सर अशा प्रकारे आणखी एखादा टॉपिक आम्हाला सांगा किंवा हा फॅक्च्युअल डेटा तुम्ही आम्हाला देता का, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या कमेंट तुम्ही हेल्दी कमेंट त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा बघा. आणि एक छोटीशी बघा अनाऊन्समेंट या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या कामाची महत्त्वाची, ठीक आहे, ते बघूया. तर विदर्भ आय एस अकॅडमीतर्फे मित्रांनो तुम्हाला मी सुरुवातलाही सांगितलेलं आहे बघा, ठीक आहे, पुन्हा सांगतोय, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, विदर्भ आय एस अकॅडमीतर्फे तुम्हाला MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत, ठीक आहे, गट क पूर्व परीक्षा 2026 साठी, ठीक आहे, ज्या काही वॅकन्सी या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला बघा टार्गेट ठेवलेलं आहे आपण या ठिकाणी 25 ऑक्टोबरला आपली ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे, ठीक आहे. त्यामध्ये सरळ सरळ तुम्ही लक्षात ठेवू शकता तलाठी, बरोबर आहे, तलाठी आहे, क्लरिकलचे पद आहे, टॅक्स असिस्टंट आहे, खूप सारे पद या ठिकाणी 5,000 प्लस जागा या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे. आणि या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी सुरू केलेली आहे बघा, जी एक्झॅक्ट सुरू होणार आहे 1 ऑगस्टपासून, ठीक आहे. तर मित्रांनो या बॅचला सर्वांनी जॉईन करायचं आहे. ही बॅच तुमची राहणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, बरोबर आहे. आणि ही बॅच सुरू होत आहे 1 ऑगस्टपासून, ठीक आहे. बघा कधीपासून, तर 1 ऑगस्टपासून बॅच चालू होत आहे मित्रांनो. बघा लवकरात लवकर जॉईन करायचं आहे, ठीक आहे. पूर्णपणे हे लाईव्ह बॅच राहणार आहे प्लस रेकॉर्डेड स्वरूपात राहणार आहे, बरोबर. यावेळेस आपल्याला रिझल्ट करायचा आहे एसकी बार आर या पार, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू सो मच.